चलो स्टार्ट. हॅलो एव्हरीवन. सगळे मजेत. काही जण थोडेसे नाराज असतील एसबीआय पीओ एसबीआय क्लर्कच्या रिझल्टमुळे, आणि त्यांना म्हटलं तर थोडंसं होल्ड करा, थोडा विकली टॉक पुढे जाऊन जाईल म्हणून. आणि सोमवारच्या ऐवजी हा मंगळवारी आलेला आहे. लास्ट मला वाटतं मंडेला आपला थोडा टेक्निकल इश्यू होता, आणि यावेळी थोडा आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे थोडासा वेळ लागला. मंगळवारी घेतोय. सो त्याच्याबद्दल सगळ्यात पहिले एक्स्ट्रीमली सॉरी, कारण की खूप मेसेजेस आणि खूप कॉल्स होते. सगळ्यांना पाहिजे तसे रिप्लाय नाही देता आले, बट ते आता पुढच्या 1-2 दिवसात देऊन टाकेल मी. पण आता ह्या विकली टॉकमध्ये मॅक्झिमम तुमचे डाऊट्स क्लिअर होतील एवढं तर क्लिअर आहे. आणि इतक्या काही गोष्टी पण घडलेल्या आहे की भरपूर काही कव्हर करायचं होतं. तर मी तुम्हाला अजेंडा सांगतो सुरुवातीला, आणि त्याच सिक्वेन्समध्ये घेणार मी, बरोबर त्याच सिक्वेन्समध्ये घेणार आहे. म्हणजे जस्ट इन केस कोणाचा काही पार्ट तुम्हाला फॉरवर्ड बॅकवर्ड करायचा असेल तुम्ही त्या हिशोबाने करू शकता. ठीक आहे. सो सिक्वेन्स बघा कसा असणार आहे आपला आजचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एमबीए सीईटीचं सुरुवातीला बोलून टाकू, कारण खूप कमी बोलायचं त्याच्याबद्दल, जास्त डीप नाही येते. पण त्याच्यात टायमिंगचे थोडेसे चेंजेस झालेले आहेत. जो आधी पेपर 150 मिनिटाचा होता तो आता 120 मिनिटाचा झालेला आहे. सो फर्स्ट पॉईंट तो राहील. त्यानंतर IBPS SO स्पेशली ॲग्रिकल्चरवाल्यांचे खूप मेसेजेस होते की सर रिव्ह्यू द्या म्हणून प्रीचा, त्याच्याबद्दल डिस्कशन करू. त्यानंतर EPFO SSची स्किल टेस्ट झाली, तर स्किल टेस्टमध्ये काही जणांना थोडेसे इश्यू झाले, आणि काही जणांनी पुढचं काय असणार आहे फ्युचर त्याबद्दल विचारलेलं आहे. फोर्थ पॉईंट असणार आहे की SBIचा जो रिझल्ट लागला होता, तर आता काही जणांचे रिझल्ट अनफॉर्च्युनेटली नाही आले, बाकी तसे रिझल्ट भरपूर चांगला आलेला आहे. त्याच्याबद्दल मी थोडं सांगणार आहे की ज्यांचे नाही आले त्यांनी आता मेसेज केले होते की सर पुढे काय ना. असे खूप जण होते की त्यांचा थोडक्यात रिझल्ट राहिलेला आहे, आणि खूप जण असे पण ज्यांचा थोडक्यात रिझल्ट आलेला पण आहे. तर ते फॉर्च्युनेट आहे, हे अनफॉर्च्युनेट आहे, बट त्याच्यातलं आपण तरी पॉईंट्स बघूया की एक्झॅक्टली काय गडबड झाली काय नाही झाली. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की SBIच्या वेटिंग लिस्ट बद्दल पण खूप मेसेजेस आहे. तर वेटिंग लिस्टचा कितीनी कट ऑफ कमी होतो, कितीनी दरवेळेस कितीची मार्जिन असते, त्याच्याबद्दल डिटेल फॅक्ट सांगणार आहे एक्झॅक्टली. त्याच्यात जे मागच्या वेळी आपली वेटिंगमध्ये क्लिअर झालेले मागचे त्याच्या मागच्या वर्षीचे सगळ्यांसोबत डिस्कशन करून ते पॉईंट्स बोलणार आहे. त्यानंतर SBI PO प्रीचा पेपर आहे सगळ्यांचा आता, आणि सप्लिमेंटरी एक्झामचा, जसं की RRBचा PO आहे, RRB असिस्टंट PO आहे, किंवा IBPS POचा पण प्रीचा पेपर आहे. तर ह्या सगळ्या ज्या एक्झाम्सच्या सप्लिमेंटरी फॉर्म्स होते, म्हणजे तुम्हाला एक परत एक्झाम द्यायला लावलीत त्यांनी, ज्यांनी फॉर्म नव्हते भरले, तर त्यांच्यासाठी काय त्याच्यावरती चर्चा करू. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की सर या वीकमध्ये मेन्सला कम्प्लिटली स्टॉप द्यायचा का, आणि फक्त प्रीवर फोकस करायचा का, कारण तसं या वीकमध्ये फक्त प्रीच्या एक्झाम्स आहे सगळ्या, तर त्याच्याबद्दल चर्चा करू. त्यानंतर रिक्रुटमेंट्स बद्दल ECGCची एक रिक्रुटमेंट आलेली बघा, टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे. इंटेलिजन्स ब्युरोची तर मी लास्ट टाइमच सांगितलं तुम्हाला. त्यानंतर आज सकाळी परत SSC CGLचं पण आलेलं आहे, त्याचंही टेलिग्राम चॅनलवरती सगळ्या डिटेल्स अवेलेबल आहे, बट त्याच्याबद्दल थोडं मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून देईल. त्यानंतर ग्रुप्सबद्दल भरपूर जणांनी ग्रुपसाठी मेसेजेस केले होते, तर एक्स्ट्रीमली सॉरी, त्याबद्दल माझे अजून त्यांना रिप्लाय देणं झाले नाही, जस्ट बिकॉज थोडं आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे पण, आणि थोडा वेळ लागतोय सगळे रीड करायला, कारण खूप जास्त मेसेजेस आहेत टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवर. तर पण ते 1-2 दिवसात क्लिअर होईल, त्याच्याबद्दलही जाताना थोडंसं डिस्कस करू आपण. आणि बाकी स्टडी प्लॅन वगैरे तर तुमचा कव्हर होऊनच जाईल. ठीक आहे. सो स्टार्ट करू आपण इकडनं या मुद्द्यांपासून. बट हे सगळं स्टार्ट करायच्या आधी 2-1 मेसेजेस थोडेसे जास्त टच करणारे होते, तर ते मला वाटतं तिथून स्टार्ट करून द्यावं. त्यांचे मेसेजेस म्हणजे लिटरली निबंधच आहे, बट ते मी सगळं आता इथं काही दाखवणार नाही, त्यात खूप वेळ जाईल. पण त्यांचा तो पॉईंट आहे तुम्हाला सांगण्यासाठीचा, तो मी सुरुवातीला एकदम क्लिअर करून देतो. त्यानंतर MBA CET आणि बाकी सगळ्या गोष्टी स्टार्ट करू. ठीक आहे. तर आपला मेन जो अजेंडा आहे तो नंतर स्टार्ट करू. पहिले 1 मिनिट 2 मिनिटांमध्ये पहिले हे ऐकून घ्या. आणि हे सगळ्यांसाठीच असणार आहे. मग तुम्ही ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे असो, MBA प्रिपेअर करणारे असो, प्रीसाठी असो, मेनसाठी असो, सगळ्यांनी नीट ऐका. अश्विनी पवारचा मला मेसेज आला होता टेलिग्रामवरती, आणि अश्विनी पवार नावाचे ॲक्च्युली 2-3 स्टुडंट आहे सेम नावाच्या. एक तर ऑलरेडी SBI मध्ये आहे, आता ही पण SBI मध्येच लागलेली आहे, आणि एक आहे अजून तिची बॅच चालू आहे, फ्युचरमध्ये करायची ती पण SBI मध्येच लागेल. तर तिचा मेसेज काय होता, तिची सुरुवातच अशी होती की सर तुम्ही एका विकली टॉकमध्ये मेन्शन केलं होतं की ज्यावेळी तुमचं फायनल सिलेक्शन होईल त्यानंतर तुम्ही तुमचा स्ट्रगल वगैरे सांगा म्हणून. तर तिने तिचा स्ट्रगल बऱ्यापैकी सांगितलंय, पण मला असं वाटतं की ते तिथं मेन्शन करण्यापेक्षा ते आपण क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फमध्येच घेऊन टाकू. ठीक आहे. सध्या क्रॉनिकल ट्रायम्फचा थोडासा सॉफ्टवेअरचा इश्यू असल्यामुळे गडबड झालेली आहे, बट त्याच्यात तिचं आपण सगळं डिटेलमध्ये मेन्शन करू. पण तिने 2-3 पॉईंट्स असे सांगितले जे मला असं वाटतं तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं तिचं असं होतं की, किंवा थोडं स्टोरी शॉर्टमध्ये ऐका तुम्ही, असं डिटेलमध्ये नाही नेत मी. लहानपणापासून इतका प्रॉब्लेम त्यांचा इकॉनॉमिकल, जो आपण दरवेळेस म्हणतो की खूप जणांचा असतो म्हणून, तिने लिटरली 8वी 9वी 10वीला दुसऱ्यांच्या घरी धुणं भांड्यांचे पण कामं केलेले आहेत. त्याच्यानंतर जर पुढे बघितलं तर MS CIT मुलांना शिकवलेलं इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन, तर असे भरपूर इकॉनॉमिकल तिचा प्रॉब्लेम आला. पण तिचं म्हणणं होतं की नेहमी मला असं वाटायचं की ठीक आहे इथं गडबड होती ना, आपण थोडंसं अजून पुढे स्वतःला पुश करू, गिव्हअप नाही केलं पाहिजे, जे आपण दरवेळेस म्हणतो. आणि गिव्हअप करताना तिने एक पॉईंट खूप छान सांगितलं, जो मला वाटतं तुम्हाला सांगितलं पाहिजे. भरपूर जण तुम्हाला सांगतात की सर गिव्हअप नाही करायला पाहिजे, गिव्हअप नाही करायला पाहिजे. ओके ठीक आहे, काय हरकत नाही, बट गिव्हअप नाही करायला पाहिजे म्हणून परत ते स्टार्ट करताना एकदा नीट बघून घ्या की आपण त्याच्यामध्ये काही चुका तर नाही करत आहे. जसं सध्या तुम्ही सगळेजण एखादी प्रीची एक्झाम समजा नाही निघाली, आपण म्हणतो त्याला गिव्हअप नका करू, पुढे स्टार्ट करा. बट पुढे स्टार्ट करताना ते तर बघा की त्याच मेथडने तुम्ही करताय का, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायला पाहिजे का, आपण आपलं 100% दिलं होतं का
का स्वतःच्या मनाला एकदा विचारा बरं. जस्ट बिकॉज तुम्ही असं नाही म्हणू शकत ना की यावेळेस सेंटर खराब होतं किंवा इकडे काहीतरी प्रॉब्लेम झाला, माझी तब्येत खराब होती, माझं त्या मोमेंटला काहीतरी गडबड झाली, मी लेट पोहोचलो, हे तर सगळं ठीकच आहे. बट स्टील तरी ट्राय करा की बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर होत्या का. म्हणजे भरपूर जरा ठीक आहे सर, ओके सर म्हटले ना, चला आपल्याला परत स्टार्ट करायचं, आपण करू, पण तरी तुम्ही त्याच एनर्जीनी करताय का आणि त्या सगळ्या गोष्टी बरोबर फेवरमध्ये आहेत का, किंवा का तुम्ही त्याच कम्फर्ट झोनमध्ये करताय जे तुम्ही आधीपासून करत होते, काही वेगळं ट्राय करताय का ते बघा. तर तिच्या त्या मेसेजमध्ये तिचं ते एक म्हणणं होतं की जेव्हा मी परत स्टार्ट करायचे ना, तर मी या सगळ्या गोष्टींचा विचार करत होते. तर त्यात छोट्या गोष्टी बारीक बारीक ऍड होतील, त्या नक्की तुमच्यासोबत पण होतील आता. आणि भरपूर जणांचं सध्याचे जर रिझल्ट बघितले तर असेच की एकदम बाउंड्रीवरती गेलेले आणि बाउंड्रीवरती आलेले पण आहे. तर मला वाटतं तो थोडासा डिफरन्स क्रिएट होऊ शकतो जर तुम्ही तुमच्या प्रोसेसला नीट विचार केला, की नुसतंच हे नका म्हणू सर सांगताय प्रोसेस फॉलो करा, भरपूर जण सांगताय आम्ही करतोय, पण खरंच तेवढं सिन्सिअरली करताय का. सोपं एक्झाम्पल चेक करायला, वीकली टॉकमध्ये जेवढ्या पण तुम्हाला टास्क दिले जातात तेवढा तुम्ही खरंच करताय का, आणि त्यातल्या जेवढाही करताय तेवढा त्याच सिन्सिअरली करताय का. मी तुम्हाला मागच्याच एक्सरसाइजचं एक्झाम्पल दिलं होतं की एक्सरसाइज तुम्ही 2 तास करा, पण जर ती 2 तास करा किंवा अर्धा तास करा किंवा 1 तास करा, व्हॉट एव्हर जो काय टायमिंग असेल, तर शो ऑफ म्हणून नका करू की चला मी 1 तास एक्सरसाइज करतोय, पण ती राईट वेनी करताय का. ती जर चुकीच्या पद्धतीने केली ना, त्याचे ड्रॉबॅक्स पण बघायला भेटतात. त्यामुळे भरपूर जण नुसतं असं नावाला नका सांगू की मी 2 तास लाईव्ह सेशन करतोय, पण तुम्ही खरंच किती पार्टिसिपेट करताय त्याच्यामध्ये, किती कॉन्सन्ट्रेशननी करताय, तो एक पॉईंट बघा. आणि हिच्याशी रिलेटेड अजून एक कनेक्टेड पॉईंट आहे, तो एकदा क्लिअर करून देतो. प्रणित जयस्वाल म्हणून एक माझा मित्र आहे, आणि प्रणित सर म्हणून भरपूर जणांना माहिती पण असेल, आधी क्लासमध्ये शिकवायचे बघा, यस सरांच्या खूप अगोदर ते लॉजिक शिकवायचे आणि नंतर ते आता बँकेत निघून गेले. ठीक आहे. तर त्यांचं काय म्हणणं होतं, एक बरेच मला असे इन्सिडेंट्स आठवतात की आम्ही दोघं सोबत डाऊट्स क्लिअरिंगला बसायचो आपल्या नवीन हॉलला, आणि डाऊट्स क्लिअरिंग करताना ते म्हणायचे की यार तुम्ही एकच गोष्ट कितीतरी वेळेस मुलांना सांगताय, एक तर तुमचं सांगताना काहीतरी चुकतंय, नाही तर असं होतं की मुलं लवकर का नाही कॅप्चर करत आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण तो मला त्या पार्टला तेवढं एक्सप्लेनेशन नाही देता आलं त्याला. आणि त्यावेळेस तो बँकेत लागला, त्यानंतर त्याने आरबीआयसाठी प्रिपरेशन स्टार्ट केलं, आणि आरबीआयसाठी प्रिपरेशन स्टार्ट केलं त्यावेळेस त्याच्याकडे दुसरं काही ऑप्शन नव्हतं, परत तेच विकली टॉक ऐकणं होतं. आणि त्यावेळेसचे जे विकली टॉक आहे, म्हणजे आपलं हे विकली टॉक 3 वर्षांपासून चाललंय, असं नाही की फक्त लॉकडाऊनमध्ये स्टार्ट झालं. तर त्यावेळेसचे विकली टॉक आपले रेकॉर्डेड असायचे, ऑडिओ विकली टॉक, जे आपण टेलिग्रामवर टाकायचो. तुम्ही जुने मेसेज चेक करा टेलिग्रामचे, तुम्हाला सगळे भेटतील. तर ते मुंबईला ते ऐकायचं आपलं विकली टॉक, की चला आता काय नवीन अपडेट्स भेटले. आणि विकली टॉकमध्ये आपण काय करतो, सगळ्या गोष्टी शेअर करतो ना, की नवीन काही रिक्रुटमेंट असेल, काही मुलांचे फीडबॅक असतील, कुठली ऍडव्हर्टाइजमेंट असेल, सगळं. तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना तेच परत ते पण ऐकायचे. आणि ज्यावेळेस ते एक्झाम द्यायला लागले स्वतः, तिकडे मॉक टेस्ट वगैरे आणि विकली टॉक ऐकायला लागले, त्यावेळेस त्यांनी स्वतःहून मला सांगितलं यार तुम्ही ज्यावेळेस ते करत होते ना, की मुलांना एक्स्ट्रा सांगायचे की नाही ही एकच गोष्ट, की पहिले बेसिकच करा, नंतर डीएच करा, नंतर वर्ड प्रॉब्लेम करा, हे मला ऐकायला खूप हे होऊन जायचं. कारण आपण ऍज अ टीचर पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करायचं की यार माहिती नाही त्यानंतर हेच करायला पाहिजे, यांच्या डोक्यात का नाही घुसते का आपण जास्त एक्सप्लेन करतोय. तर नाही, ही स्टेज प्रत्येकासोबत असते. ज्यावेळेस ते स्वतः त्यावेळेस प्रिपरेशनला लागले, त्यावेळेस त्यांना कळालं की जॉब करतोय आपण, वेळ खूप कमी आहे. तर वेळ कमी असताना ना आपण एक्स्ट्रा काहीतरी करायला जातो आणि म्हणजे हातातले मार्क्स येते जातात. मग त्यावेळेस त्यांना कळालं की नाही यार ह्या गोष्टी किती इम्पॉर्टंट होत्या, एकदम बेसिक होत्या पण खूप इम्पॉर्टंट होत्या. आणि नंतर त्यांनी मला एक फीडबॅक दिला होता की खरं ऍक्च्युली आपण जे विकली टॉकमध्ये सांगतो किंवा मुलांना जे पूर्ण सारांश सांगतो की एवढं करा, त्यांनी तेवढं जरी केलं ना तरी पण सफिशियंट आहे. तर त्याला ते त्यावेळेस नाही रिअलाइज झालं ज्यावेळेस तो या स्टेजला होता, पण जो त्यावेळेस तिकडच्या साईडने गेला त्यावेळेस त्याला कळलं की नाही यार हे खरंच करायला पाहिजे. आणि सेम फीडबॅक आता जसे एसबीआयचे रिझल्ट लागले तर क्लासच्या स्टुडंटचे तर येतातच, मी ते तुम्हाला डायरेक्ट नाव घेऊनच बऱ्याच वेळेस सांगतो, पण यावेळेस क्लासच्या बाहेरचे लिटरली मुलांनी असं खाली लिहिलं की नॉन एसएससी स्टुडंट आहे, पण या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचा आम्हाला पूर्ण फायदा झाला, जेवढं पण एसएससी टीम करून घेते. मग ते टेलिग्रामवर असो, युट्यूबवर असो, तर मुलांना फक्त एवढंच करायला लावा म्हणे सर, आम्ही तर बाहेरचे असून आमचे रिझल्ट आलेले आहेत, तर तुम्ही तुमच्या स्टुडंटला तर नक्की आवर्जून सांगा. जे कंप्लेंट करतात ना की सर मी काय करू अजून वेगळं, तर लिटरली काही करायची गरज नाही म्हणे, एवढं जरी केलं तरी होतं. त्यामुळे मी आता मुद्दाम विकली टॉकच्या अगोदर हे बोललो, हे सगळे एक्झाम्पल्स दिले की तुम्हाला जे पण पुढे सांगितलं जाईल ना चुपचाप फॉलो करा, याच्या पलीकडे काही करायची गरज नाही. कारण लिटरली मी मेसेजेस जर दाखवले तुम्हाला, मुलांचं तेच म्हणणं सर एवढं करतोय तरी होत नाही, अजून काय करू. आणि जर तुम्ही ते नीट बघितलं ते जे करताय ऍक्च्युअली त्याच्याने मोर दॅन सफिशियंट येते, पण मला वाटतं त्यात कुठेतरी त्यांचा ना पाच चुकत असणार आहे किंवा कुठेतरी ते हलगर्जीपणा करत असेल. आणि ते तुम्ही स्वतःला आरामात विचारू शकता की ऑनेस्टली तुम्ही केलं का. तुम्ही म्हणता 2 तास रिडिंग केली इंग्लिशची, भरपूर जण सांगतात बघा स्केड्यूलमध्ये सर 2 तास इंग्लिशची रिडिंग. इमानदारीने सांगा खरंच 2 तास प्रॉपर इंग्लिशची रिडिंग करता का, त्यातनं किती वर्ड्स बाहेर काढता, लिटरली त्याचं अनालिसिस करता का, कोणासोबत क्रॉस चेकिंग करता का, ते वर्ड्स परत रिवाइज करता का, फक्त नावाला न्यूजपेपर घेतला समोर आणि तुम्हाला डुलक्या येतात किंवा मोबाईलमध्ये ऍपमध्ये फक्त न्यूजपेपर उघडला आणि बाकीचे मेसेजेस आले, असं काही चालतं का. एकाने मला ती कंप्लेंट केली त्यावेळेस, मोबाईलमध्ये रीड करतो म्हणे सर पण कंटिन्यू नोटिफिकेशन येतात. अबे स्मार्टफोन वापरताय तुम्ही, व्हॉट्सअपचे नोटिफिकेशन बंद करून ठेवा, टेलिग्रामचे नोटिफिकेशन बंद करून ठेवा. तेवढंही सांगायला पाहिजे का, तेवढंही नाही कळत का आपल्याला. बंद करू शकता तुम्ही, म्यूट करू शकता ना. ज्यावेळेस तुम्हाला गरज आहे त्यावेळेस टेलिग्राम ओपन करा, तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल. ज्यावेळेस तुम्हाला गरज आहे त्यावेळेस व्हॉट्सअप ओपन करा, तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल. मी म्हणत नाही की व्हॉट्सअप आणि टेलिग्राम डायरेक्ट डिलीट मारून द्या म्हणून, ठीक आहे त्याला म्यूट करून ठेवा. तर या सगळ्या गोष्टी जमतात जर केल्या तर मला इथं कुठेतरी ना मुलांच्या या बेसिक
फाउंडेशन मध्ये पण गडबड वाटते बऱ्याच जणांची, जे म्हणतात ना की सर आम्ही सगळं तर करतोय पण नाही होते, एकदा तुम्ही इथं क्रॉस चेक करा. मग त्यासाठी तुम्ही प्रणयचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, ज्यांना माहिती की खरंच हेच करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला प्रत्येक विकली टॉकमध्ये ना एक 25% पार्ट असा दिसेल की यार यांनी आधी पण सांगितलं होतं, पण ते परत सांगावं लागतं तुमच्या डोक्यात पूर्ण फिट होईपर्यंत, कारण त्याचा फायदा खूप जणांना होतोय म्हणून आम्ही त्या गोष्टी रिपीट करतोय. कंपल्सरी त्या गोष्टी मुद्दाम रिपीट करतो त्याच्यासाठी. जसं आता एसबीआय पीओचा पेपर येईल, आता एसबीआय पीओचा पेपर कसा द्यायचा आहे खूप जणांचं म्हणणं राहील. तर एसबीआय पीओ साठी मी म्हणाल तुम्ही आयबीपीएस पीओच्या पेपरच्या वेळेस जी स्ट्रॅटर्जी सांगितली होती ना ती जरी फॉलो केली तरी चालते. आणि मी तर लिटरली हवं तर त्याचंच एक परत लिंक टाकून दिली डिस्क्रिप्शन मध्ये किंवा पेपरचा एक दिवस अगोदर की तुम्ही हे बघून जा. घ्यायला मी पण येऊन टाकली इथं लाईव्ह सेशन, काही प्रॉब्लेम नाही, आपण सगळे लाईव्ह पण करू. पण तुम्ही नोटीस करा जे आयबीपीएस पीओला सांगितलेलं असणार आहे तेच एसबीआय पीओला सांगणार आहे, कारण ते बेसिक तेवढंच आहे. पण आपण तिथं ते फॉलो नाही केलं, कारण इथं नाही केलं तर परत गडबड होऊन जाईल. तर मला सांगण्याचा मुद्दा हा होता आता हे सगळं स्टार्ट करण्याच्या अगोदर मी एवढं थोडंसं जोरजोरात काबर ओरडून सांगतोय की बाबा ज्या गोष्टी सांगितल्या ना तुम्ही ब्लाइंडली फॉलो करा. मुलांचे लिटरली तसे मेसेजेस आहे की सर आम्ही ब्लाइंडली ट्रस्ट केला म्हणून एवढं झालेलं आहे. आता तुम्ही विपुल सरांचं एक्झाम्पल बघा, विपुल सरांचे इतके दिवस रिझल्ट येत नव्हते पण प्रोसेस फॉलो केली, सोडलं नाही, गिव्ह अप नाही केलं, कंटिन्यू करत राहिले. आयबीपीएस क्लर्क तर आलाच, आरबीआय आता एलपीटीला आहे, एसबीआय क्लर्क पण आलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं काही नाही सर जे चाललंय तसंच केलंय. आता एक स्टुडंट होता बाहेर गावचा, तो म्हणजे सर मला रूमसाठी कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. त्याला विपुल सर भेटले होते मागे, तो म्हणत होता मी त्यांना रूमचं तर विचारलं आणि बाकी अभ्यासाचं पण विचारलं, तर ते तेच सांगत होते की बाबा जे हे सांगतात ना तेवढं फक्त फॉलो करा, कारण आम्ही जे सांगतोय ते पूर्ण विचार करून सांगतोय ना. क्लिअर? मी आता जर जास्त वेळ नाही घेत, आता पुढे जातो. सो बेसिकली पॉईंट लक्षात ठेवा. आणि अश्विनी पवारचा आपण डेफिनेटली क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ मध्ये डिटेलमध्ये तिच्याकडनं पूर्ण ऐकून घेऊ. पण तिचा शेवटी जो मेसेज होता त्याच्यामध्ये एवढंच म्हणणं होतं की मुलांना गिव्ह अप नका करायला लावू, ते कंटिन्यू करायला लावते. तसंच मला कार्तिकही बोलला, कार्तिकचाही रिझल्ट आला, ते खूप छान वाटलं ऐकून. त्याचं मी तुम्हाला हवं तर पुढे सांगतो, आता नाही सांगत. पटकन पुढे जाऊ आपण. एमबीए सीईटी पासून स्टार्ट करू. तर एमबीए सीईटीचा सगळ्यात मोठी न्यूज जी होती की सिलेबसमध्ये काही मेजर चेंज नाहीये, फक्त आणि फक्त टायमिंग जो 150 मिनिटात 200 क्वेश्चन्स होते ते आता 120 मिनिटात 200 क्वेश्चन आहे, 120 मिनिटात. सो बेसिकली 30 मिनिट्स कमी केलेले, 20% टाइम कमी केलेला आहे. तर याच्याने दोन आउटकम्स दिसत आहे. सगळ्यात पहिला आउटकम की जर टाइम कमी केलेला आहे आणि 120 मिनिट्स मध्ये 200 क्वेश्चन्स ठेवलेले तर डेफिनेटली लेवल ऑफ डिफिकल्टी कमी होऊन जाईल. याच्यावर खूप जास्त जोर आहे सगळ्यांचा, सगळ्यांचं प्रेडिक्शन असंच आहे. मग मी असो, यस सर असो, सगळ्यांना हे पहिली एक गोष्ट वाटते. आणि दुसरी गोष्ट, जर का हे नाही झालं तर दुसरं असं एक होऊ शकतं की लेवल ऑफ डिफिकल्टी जर तशीच ठेवली तर मग बॉस कट ऑफ थोडासा खाली येईल. कारण विचार करा, जी गोष्ट तुम्हाला 150 मिनिटात करायची होती ती तुम्हाला आता 120 मिनिटात करायला लावताय. मग सर याच्यावर सोल्युशन काय? सोल्युशन वरती तर सांगा, हे तर समजा नॉर्मल झालं. हो, सोल्युशन वरती मला तरी असं वाटतंय सगळ्यात महत्वाचं एसबीआय पीओ प्री वरती थोडासा जास्ती जोर लावा. मान्य 7-8 दिवस बाकी आहे आणि सगळ्या एमबीएच्या स्टुडंटला सांगितलं होतं की एसबीआय पीओचा फॉर्म भरा. का? कारण की तिथे 60 मिनिट्स 100 क्वेश्चन्स आहे. तर तिथं तुम्ही जोर लावला पाहिजे, कारण की त्याच्याने तुमची स्पीड, त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला पटापट कसं करायचे ते लक्षात येऊन जाईल. कारण बघा ना, इथं 60 मिनिट्स 100 क्वेश्चन्स आहे आणि तिथे एक्झॅक्टली डबल आहे, 120 मिनिट्स 200 क्वेश्चन्स आहे. त्यामुळे एसबीआय पीओच्या प्री वरती फोकस करा. दुसरं, प्री लेवलच्या मॉक टेस्ट देत राहा. प्री लेवलच्या मॉक टेस्ट मध्ये ऑलिवोर्ड दिली तर खूप बेटर होईल, कारण ऑलिवोर्डची लेवल तशी पण थोडीशी जास्त आहे. ऑलिवोर्डची लेवल तशी पण थोडीशी जास्त आहे. आणि या सीईटीच्या पेपरला कशी लेवल येईल तर मला वाटतंय जर 120 मिनिट्स 200 क्वेश्चन्स आहे तर त्यात प्रीचे तर क्वेश्चन राहतीलच, क्लेरिकल मेन्सचे पण राहतील आणि पीओ प्रीचे पण राहतील. आणि सध्याच्या सीईटी मध्ये तर पीओ मेन्सचे पण क्वेश्चन असतात, बरोबर. पण ते नाही जरी केले तरी तुमचा स्कोर येत असतो. पण इथं मला असं वाटतंय की तुम्ही एसबीआय पीओ प्रीच्या ज्या टेस्ट आहे ना त्या थोड्या सिरियस नोटवरती द्या, तुम्हाला ती लेवल तिथं आलेली दिसेल. ठीक आहे, जे मला असं वाटतं की 20 मिनिटचा टाइम कमी झालेला आहे, तर 20 मिनिटचा टाइम कमी झाला म्हणजे 20% तुमचा स्कोरही कमी होऊन जाईल. 20% तर तो जो काय स्कोर मुलांचा 120 येत होता आता कदाचित 100 येईल, 100च्या 80 येऊ शकतो, असं होऊ शकतं. पण ते लेवल जर त्यांनी वाढवून टाकली, कमी करून टाकली तर बरोबर तोच स्कोर येईल तुमचा. सो बेसिकली तुम्हाला स्पीड वरती पण खूप जास्त फोकस करायचा आहे. म्हणून पहिला पॉईंट होता माझा की एसबीआय पीओ प्रीच्या मॉक टेस्ट द्या. दुसरं, प्री लेवलच्या बाकी दुसऱ्या कुठल्याही मॉक टेस्ट दिल्या तरी चालेल. तुम्ही एखादी आयबीपीएस पीओ प्री दिली, आरबीआय प्री दिली, आयबीपीएस क्लर्क प्री दिली तरी चालेल, पण प्री लेवलच्या मॉक टेस्ट वरती जास्ती फोकस ठेवा. सर मग आम्ही जे पॅकेजेस वगैरे विकत घेतलेले ते सध्या नाही दिले तरी चालेल, कारण त्या पॅकेजेस मध्ये ते चेंजेस करतील ना अजून, कारण त्यांनी तिकडे 150 मिनिटाचं दिलेलं आहे आणि तुम्हाला आता 120 मिनिटाचा पाहिजे, तर ते अपडेट करतील वेबसाईट्सवाले. ठीक आहे, जे कोणतं तुम्ही घेतलं असेल, मग तुम्ही ते ऑलिवोर्ड घेतला असेल किंवा टेस्ट फंडा घेतला असेल किंवा हे घेतलं असेल आपलं सेटकिंग घेतलं असेल किंवा ईएलसी घेतला असेल किंवा आयएमएस घेतला असेल, हे सगळं चेंज करतील ते पुढे. पण तोपर्यंत मला वाटतं प्रीवरती जास्त जोर लावून द्या, याच्याने तुमचं थोडंसं स्पीडचं काम होऊ शकतं आणि बेसिक सगळ्या गोष्टी कव्हर होऊन जातील. कारण की प्रीचा जरी पेपर द्यायचा तरी लॉजिकचं सगळं कव्हर करावं लागतं, त्याच्यामध्ये मॅथ्सचं पण बेसिक डी एन केसलेट कव्हर करावंच लागतं आणि इनफॅक्ट वर्ड प्रॉब्लेमचा पण फायदा होऊ शकतो. सो याच्यावरती जोर लावा. मला ऋषिकेशने मेसेज केला होता वाटतं, त्या ऋषीसाठी मी सगळं जास्त डिटेलमध्ये पण सांगतोय. संकेतने पण कमेंट केली होती त्याच्यावरती. त्यानंतर बँकिंग एक्झामचा
फॉर्म तर भरा त्याच्या पुढच्या सगळ्या. आता बँकिंगचा जसा आयबीचा पेपर आहे, तर कदाचित आयबीचा पेपर तुमचा याच्या अगोदर पण होऊ शकतो, कशाच्या, सीईटीच्या. तर त्याचा एक तुम्हाला फायदा होऊ शकतो त्या टाईपच्या पेपरचा. आणि बँकिंगच्या बाकीच्या पण मॉक टेस्ट देत राहा, फक्त ऑलिबोर्डच नाही, मग बँकर्स अड्डा असो, प्रॅक्टिस मॉक असो, तेही चालेल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉईंट, ज्यांना सीईटीचा तर 120 मिनिट्समध्ये अजून स्पीडवर कसा फोकस करायचा, अॅक्युरेसी कशी आणायची हे जर डोक्यात असेल, तर 3-4 ऍप्स प्रॉपरली डाउनलोड करा. बँकर्स अड्डाचा ऍप, ऑलिबोर्डचा ऍप आणि प्रॅक्टिस मॉकचा ऍप, हे 3 ऍप डाउनलोड करा. आणि या 3 ऍपवरती डेली क्विजेस येत असतात. क्विजेस तर कॉन्टच्या क्विजेस, लॉजिकच्या क्विजेस, इंग्लिशच्या क्विजेस सॉल्व्ह करा. हार्डली 15 मिनिट्स, 10 मिनिट्स, 20 मिनिट्सच्या क्विजेस असतात, छोट्या छोट्या असतात, बट त्या पूर्ण ट्राय करा. त्याच्याने तुमची स्पीड खूप जास्त वाढेल, तुमच्या अॅक्युरेसीवरती पण फोकस राहील. कारण इकडे 150 मिनिट्स म्हटलं की सीईटीला आपण खूप रिलॅक्स मध्ये करायचो. आता जर ते 120 मिनिट्स मध्ये आलं, ते थोडंसं फास्ट करावं लागणार आहे. तर याच्यावरती थोडंसं फोकस करा. त्याच्यानंतर ऑल सब्जेक्ट्सचं मला वाटतं इझी लेवलचं तुम्हाला सगळं यायला पाहिजे. म्हणजे आता क्रिटिकल रिझनिंग पण इझी लेवलचा करून ठेवा. कारण या अशा पेपर्समध्ये काय होतं, 120 मिनिट्स 200 क्वेश्चन जर म्हटलं, जर पेपरची लेवल ऑफ डिफिकल्टी इझी ठेवली त्यांनी, इझी जर ठेवली, तर उद्या असं नाही झालं पाहिजे की यार क्रिटिकल रिझनिंग खूप सोपं विचारलं होतं, कोर्स ऑफ ऍक्शन बघितलं कळत होतं की हे ऍक्शन आहे, ही ऍक्शन नाहीये, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हे वेग आहे, हे इरिलिव्हंट आहे. बट याच्यासाठी बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे की क्रिटिकल रिझनिंग असतं काय. किंवा इंग्लिशचं भरपूर जण थोडं लाईटली घेत होते, कारण की 150 मिनिट्स 200 क्वेश्चन म्हटल्यानंतर क्वांटेलर मध्ये तुम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट करत होते, जास्त रिटर्न्सची अपेक्षा करत होते. बट आता इथं जर 120 मिनिटं आहे, तर इथं क्वांटेलरचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापेक्षा इंग्लिशचा क्वेश्चन सॉल्व्ह करायला खूप कमी वेळ लागेल तुम्हाला, आणि इथं मात्र महागात पडू शकतं. बऱ्याच वेळेस असं होतं की इंग्लिशला मुलं लाईटली घेतात, मला वाटतं इथं बिलकुल नाही लाईटली घेतलं पाहिजे. कारण पेपर जर खूप सोपा आला, तर उद्या हे रिग्रेट नाही झालं पाहिजे की याला इंग्लिश सोपा आला तरी मी तुक्का मारून दिला. कारण तिथं कसं निगेटिव्ह मार्किंग नसते, तुम्ही सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करता. तर याची स्ट्रॅटर्जी तर तुम्हाला पुढे सांगितल्याच जाईल, पण सध्या प्रिपरेशन मध्ये इंग्लिशचा पण सगळा पार्ट प्रॉपर करून ठेवा, क्रिटिकल रिझनिंग करून ठेवा. आणि जर मॅथ्स बद्दल बोलायचं झालं, तर वर्ड प्रॉब्लेमच्या सगळ्या टॉपिकचं बेसिक ऍटलीस्ट 1 स्टार 2 स्टार तुम्हाला आलं पाहिजे. का बरं, हे जुन्या मुलांना सांगता, आता नवीन मुलांकडनं तेवढं होणार नाही, त्यांचा सिलेबस नसेल झालं तर तुम्हाला जेवढं शिकवलं तेवढं करा. पण जुन्या मुलांनी मात्र 1 स्टार 2 स्टार सगळ्या टॉपिकचं करून ठेवा. कारण उद्या तर असं झालं 120 मिनिट्स 200 क्वेश्चन सीईटीचा पेपर इझी, तर तिथं खूप इझी क्वेश्चन पण विचारतील. टाइम अँड वर्कचा एकदम इझी, सिंपल कंपाऊंडचा इझी क्वेश्चन. मग त्यावेळेस असं नाही झालं पाहिजे की यार क्वेश्चन इतका इझी विचारला पण आम्ही टॉपिकच स्किप केला होता. त्यामुळे मला असं वाटतं इझी पार्ट तरी तुमचा कव्हर झाला पाहिजे. आणि नो डाऊट 200 मध्ये ते काही क्वेश्चन पीओ मेन्सचे टाकतील, ते तर आपल्याला करायचेच नाहीये. काही क्लेरिकल मेन्सचे टाकतील, त्याला थोडंसं सांभाळून घ्यावं लागेल. बाकीचे पीओ प्री आणि आयबीपीएस क्लर्क प्री सारखे असतील, ते तर फोडूनच काढायचे. त्याच्यासाठी मला असं वाटतंय की तुम्ही सगळा इझी जो पार्ट आहे तो आता जमला पाहिजे तुम्हाला. तुम्ही असं डायरेक्ट हे नका म्हणू की हा पार्ट मी पूर्ण स्किप करून टाकलेला आहे, तसं नाही जमणार. इनफॅक्ट व्हिज्युअल रिझनिंग जे आहे, ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग, ते मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी आम्ही बघितलं खूप जवळ, खूप डीप मध्ये विचारायचे, खूप डीप मध्ये, आणि खूप डीप म्हणजे खूप लेंदी विचारायचे. तर आता करायची त्याची पण लेवल कमी होईल. त्यामुळे ज्यांच्या डोक्यात असं बसलेलं की यार व्हिज्युअल आणि ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंगला तर खूपच वेळ लागतो, मी ते स्किपच करणार आहे, तसं नका करू. त्याची पण प्रॅक्टिस करून ठेवा. मग तुम्हाला लक्षात येईल की नाही यार हे इझी पण आपल्याला उडवायचे. तर मला वाटतं मोस्ट इझी पार्ट उडला पाहिजे. हा झाला एक प्रॉस्पेक्टिव्ह की बाबा जर पेपर इझी सेट केला तर. आणि जर सर त्यांनी पेपर आहे तसाच सेट केला तर, लेवल तशीच ठेवली तर मग काय होईल? काहीच नाही, जसं आपलं प्रिपरेशन चालू तसं चालू ठेवायचं. फक्त कट ऑफ थोडेसे खाली येईल. जो मुलगा 140 स्कोर करणार आहे त्याचा स्कोर 120 येऊन जाईल, जो 150 स्कोर करणार आहे त्याचा 130 येईल, जो 130 करणार आहे त्याचा 100 येईल, असं होऊन जाईल. फक्त बाकी काही वेगळं होणार नाही. सो मला तरी असं वाटतंय की मी जे काय गोष्टी बोललो तुम्हाला, ऍप्स वरती क्विजेस रेग्युलर चालू ठेवा, प्रीच्या एक्झाम्सवर जास्त फोकस करा, बँकिंगचे जे पण पेपर्स आहे ते जास्त द्या, तिकडनं तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल. आणि आपला जो ऑल इंडिया 22 रँक होता त्याचा, भारतात जो 22वा होता वैभव तांबे, त्यांनी पण बँकिंगचंच प्रिपरेशन केलेलं होतं. फक्त सीईटीची एक्झाम दिली होती, तो भारतात 22वा होता. तुम्ही विचार करा, त्याला पण ह्या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा झाला होता. आणि त्याला ज्यावेळेस आम्ही नेहमी विचारतो ना, तर त्याचं म्हणणं आहे की सर याचा इनडायरेक्टली तिथं फायदा झाला. कारण तिथं 150 मिनिटाचा पेपर म्हटल्यानंतर आपण खूप रिलॅक्स मध्ये करतो, पण या बँकिंगच्या एक्झाम्सने आम्हाला एवढं एनर्जी दिलेली होती की इतकं फास्ट करायचं, याचा खूप जास्त फायदा झाला. मग ते कॉन्टसाठी असो, लॉजिकसाठी असो किंवा इंग्लिशसाठी असो, ठीक आहे. आणि त्याच्याबद्दलचा स्टडी प्लॅन तर मी नेहमी सांगतो, तो तुम्ही फॉलो करायला पाहिजे. क्लिअर. सो त्याच्यानंतर एमबीए सीईटी मॉक्सचं अपडेट, तर मला असं वाटतं की ते वेगवेगळे सोर्सेस त्यांच्या हिशोबाने अपडेट करतील. जर कोणी परचेस केलेलं असेल तर मला वाटतं थोडे दिवस थांबा, पहिले प्रीवरती थोडासा हँड येऊ द्या, मग त्या मॉक टेस्ट द्या. ज्यांनी कोणी सीईटीसाठी मॉक टेस्ट परचेसच नसेल केलं, मी म्हणतो अजूनही करायची गरज नाहीये. पहिले ह्या फ्री सोर्सेस जरी देऊन टाकले, बँकिंगचे भरपूर सोर्सेस आहे. आजच्या विकली टॉकमध्ये परत डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही सगळ्या सोर्सेसची लिस्ट देऊ, 12-13 सोर्सेस आहे. तुम्ही तेवढे जरी त्याच्या जरी एक मॉक टेस्ट दिल्या फ्रीवाल्या तरी सफिशियंट आहे. 60 मिनिट्सचा काही हरकत नाही, पण तुम्हाला प्रॅक्टिस खूप चांगली होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑलिबोर्डचं, हा हे मी सगळ्यात शेवटी सांगायला हवं होतं. ठीक आहे. कारण ऑलिबोर्डचं ना फ्री टेस्ट असतात, दर 4 दिवसाला 3 फ्री टेस्ट असतात. हे भरपूर जणांना माहितच नाही. तुम्ही पॅक घेतलेला असो नसो तुम्हाला भेटून जातात त्या रेग्युलर द्यायला पाहिजे. फ्रीच आहे ना, तशा पण वाया जातात त्याच्यावरती तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. हा पण मी पुढे मांडतो काही ठिकाणी. ठीक आहे, थोडं डिटेलमध्ये सांगतो.
आणि लास्ट इयरचा सर पेपर दिलेला काही जणांनी, त्यांना परत ह्यावेळेची सीईटी द्यायची, मग ते विचार करताय सर आता कसं होईल पेपर. काही वेगळं नाही होणार, फक्त टाइम कमी झालेला आहे. एक तर पेपरची लेवल इझी राहील, तर आपण त्यासाठी आता एवढं सगळं फॉलो करू. आणि जर पेपरची लेवल 30 राहिली तर सगळ्यांचा कट ऑफ कमीच येईल, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. बाकी मग ते म्हणतात की फॉर्म भरू की नाही, तर 100% सीईटीचा फॉर्म परत सगळ्यांनी भरून टाका. कारण जर लास्ट इयरपेक्षा यावर्षी तुमचा चांगला स्कोर आला आणि चांगलं कॉलेज भेटलं तर काय सांगता येते, बरोबर. आणि कायच फरक पडणार, या सीईटीचं या वर्षीचं कॉलेज आता चालू होते, पुढच्या वेळेस समजा जून जुलै चालू होईल. आता ते पोस्टपोन झालं तर माहित नाही, बट सध्या तरी असं 6 महिन्याचा तर फरक आहे फक्त. जर 6 महिन्याचा फरक आहे तर काहीच वेगळं बिघडते ना, म्हणजे जानेवारीपासून कॉलेज चालू करण्यापेक्षा जूनपासून करा, काही बिघडत नाही. सो मला वाटतं सीईटीचा फॉर्म तर सगळ्यांनी भरूनच टाका, जे पण सीईटी रिपीट करण्याचा विचार करत आहे. ठीक आहे. त्यानंतर आता IBPS SO वरती येऊन जाऊ. सीईटी बद्दल होईल तेवढं मी क्लिअर तर करण्याचा प्रयत्न केला, बट स्टील जर तुमच्याकडे काही डाऊट असेल तर नंतर कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या, सीईटी वाल्यांनी पण. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट आता IBPS SO प्री. IBPS SO प्रीचा रिव्ह्यू बद्दल बघू. तर जो ऍव्हरेज अटेम्प्ट आहे मुलांचा, त्याच्यामध्ये इंग्लिशचा जो अटेम्प्ट आहे तो तर काही विचारू नका, कारण मी इंग्लिशचा अटेम्प्ट विचारला म्हणून आता 16 पासून चालू झालेला आहे आणि 45-46 पर्यंत गेलेला आहे. तर हे खूपच जास्त डेव्हिएशन आलेले आहे. कारण ऍव्हरेज अटेम्प्ट का नाही विचार, मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ना. आता मॅडमनी पेपर दिला, मॅडमनी तुम्हाला आज सगळं सांगितलं बघा. आजचा जर तुम्ही बघितला नसेल युट्यूबवरचा व्हिडिओ, तर मॅडमचा व्हिडिओ बघा, मॅडमनी सगळं डिटेलमध्ये सांगितलं त्यांना. बट आजच सांगितलं, कधी सांगितलं एक्झॅक्ट नाही आठवते, पण मॅमनी सांगितलं, पेपर दिलेला मॅमनी, तर आजच सांगितलं. ओके. पण मी मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू अटेम्प्ट का नाही सांगते, कारण पोरांनी खूपच काही जणांनी एकदम लिमिटेड अटेम्प्ट केले, सर 17 अटेम्प्ट केले, पण मला असं वाटतं की एकदम शुअर आहे. आणि काहींचं म्हणणं होतं की नाही मला पेपर खूप सोपा वाटला म्हणून मी जास्त करत गेलो. ते फ्लक्च्युएशन येतं, त्यामुळे मी इंग्लिशचा अटेम्प्ट नाही सांगू शकत. मुलांचा खूप व्हॅरी आहे आणि मी खूप 8-10 मुलांशी बोललो, काही जुने काही नवीन, सगळ्यांचं ओपिनियन घेतलं, तर त्याच्यानुसार कळत होतं की असं असं चाललेलं आहे. इंग्लिश लॉजिकसाठी 12 ते 15 हा ऍव्हरेज अटेम्प्ट आहे. काही जणांचा 5, 6, 7, 8, 9 इथपासून आहे. काहींचा मग लगे 20, 22, 23 पण आहे. पण काही खूपच गोळ्या मारलेल्या एकदम 30च्या वरती वगैरे. तर मला अतिच वाटतं एवढं तर होणार नाही, कारण पेपर थोडा डिफिकल्ट होता लॉजिकचा. आणि मॅथ्सचा कंपॅरेटिव्हली सोपा येऊन गेला. मागच्या वर्षीच्या उलट झालं, मागच्या वर्षी कॉन्टचा अवघड होता, लॉजिक सोपा होता, यावर्षी उलट झालं. तर मॅथ्सचा ऍव्हरेज अटेम्प्ट 20 ते 23 पर्यंत आहे. मग काही जणांचा 15-16 पण आहे. ते 15-16 वाले कोणते, ज्यांनी ठरवलं तर आम्ही फक्त बेसिकच करून जाणार आहे, DI नाही करणार, केसलेट नाही करणार, काहीच नाही करणार, त्यांना नाही जमलं ते. आणि काही जणांचा मग 25च्या पण वरती गेला, ज्यांना बेसिकचे 15 मार्क, DIचे 2 DI, 1 केसलेट, मस्त काम होऊन गेलं त्यांचं. आणि काही वर्ड प्रॉब्लेम उचलता आले नाही तर DI केसलेट पण त्यांना जमली. पण ते म्हणतो की सर आमची चांगली प्रॅक्टिस होती, नवीन मुलांना जमली असेल की नाही डाऊट आहे म्हणून. पण बाकी तसं जमण्यासारखं होतं जर केलं असेल तर. पण मॅथ्स बद्दल यावेळेस कोणी नाराज नाही, कारण पेपर कंपॅरेटिव्हली सोपा होता. लॉजिक बद्दल थोडेसे नाराज आहे. आणि वरतून पेपर असा म्हटल्यानंतर अजून तुम्ही एक एक्स्ट्राचं प्रेशर त्यामध्ये बिल्ड करून घेतलं असं वाटतंय मला. कारण की ह्या ऍग्रिकल्चरच्या स्टुडंट्सला प्रेशर सिच्युएशनचा जास्त अंदाजच नाही ना, कारण वर्षातनं एकच पेपर होतो ऍग्रीचा. मग त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं, त्यावेळेस त्यांचे डोळे उघडतात. तर माझं त्यावेळेस नेहमी म्हणणं तुम्हाला की तुम्ही बाकीचे पण बँकिंगचे पेपर द्यायला पाहिजे होते, जेणेकरून एखाद्या SBI PO दिला किंवा RBI क्लर्क दिला किंवा एखादा IBPS PO दिला, तर तिथं तुम्हाला थोडेसे झटके बसतात. कधी कधी कळतं की अरे असा पण पॅटर्न विचारता, मग त्याच्यामुळे माणूस मेंटली प्रिपेअर्ड राहतं. पण इथं काय होतं, आपण एकच एक्झामचा फॉर्म भरतो आणि त्यावेळेस जर असं काही झालं तर एकदम जास्त झटका बसून जातो. आणि त्याच्यात सगळ्यात मूर्खपणा काय झालं पोरांकडनं, पुढे सांगतो मी तुम्हाला. पुढे बघा आता, मग यांनी पुढे काय दिलेलं आहे, बाकी LRचा अटेम्प्ट त्यांचा कमी आहे, लॉजिकचा अटेम्प्ट त्यांचा बऱ्यापैकी कमी आहे. आणि लॉजिकचा अटेम्प्ट कमी होण्यामागे आता लॉजिकचे इनइक्वॅलिटी त्यांनी काय विचारलं होतं, जर इनइक्वॅलिटीचं स्टेटमेंट दिलेलं आहे तर डायरेक्ट कन्क्लुजन म्हणजे डायरेक्ट ऑप्शन्स दिले होते आणि त्याच्यातून तुम्हाला ओळखायचा होता. किंवा काही ठिकाणी त्यांनी काय केलं होतं, इनइक्वॅलिटीच्या सिलोजिझम मध्ये पण स्टेटमेंट दिलेले, कन्क्लुजन नाही दिले, डायरेक्ट ऑप्शन्स मध्ये दिलेले. मग काही ठिकाणी डेफिनेटली ट्रू होतं, डेफिनेटली फॉल्स, ह्या ज्या नॉर्मल गोष्टी आहे, ह्या मला वाटतं तुम्ही जर ऑलिबोर्डच्या मॉक टेस्ट दिल्या असत्या किंवा प्रॅक्टिस मॉकच्या दिल्या असत्या, तुम्हाला याच्यामध्ये असे व्हेरिएशन्स बघायला भेटतात बघा. पण भरपूर जण काय करता, नाही तेच अड्डाच करता किंवा एखादी पर्टिक्युलर एकच मॉक टेस्ट चालू ठेवता. तर माझं म्हणणं की व्हरायटी ठेवा तुम्ही. फक्त ऑलिबोर्ड द्या मी असं पण नाही म्हणते, फक्त प्रॅक्टिस मॉक द्या असंही नाही म्हणते, याच्यात थोडी व्हरायटी पाहिजे होती. बट आता बोलण्यात काही पॉईंट नाही, मुलांनी आधी ऐकलं असतं बरं झालं असतं, पण ज्यांनी केलं त्यांना तर काही प्रॉब्लेम नाहीये. मग आता पुढे जाऊ आपण. पुढे त्यांचं म्हणणं होतं की LR चे अटेम्प्ट कमी म्हणजे खूपच कमी झाले काही जणांचे, एकदम 7 आणि 8. मग त्यांनी काय केलं, ह्या प्रेशर सिच्युएशनला नीट हँडल नाही केलं. आणि दुसरं म्हणते पझल्स जे आहे, तर पझल्सला काही जणांचा इतका फोबिया होता की नाही सर नाहीच जमणार, त्याच्यामुळे पण मला त्यांच्या रिव्ह्यूजवरनं असं वाटलं. तर मला असं वाटतं तिथे पण जर तुम्ही ऑलिवरचे वगैरे पझल ट्राय केलेले असते ना अवघड, तर तुम्हाला कळालं असतं की एखादी लिंक थोडी अवघड आहे, पण जर ती बसून गेली तर पुढे काम होऊन जातं. तर तिथं स्वतःला बॅक करणं गरजेचं होतं. पण मुलांचं असं झालं की पेपर मुळात जसा एक्सपेक्टेड होता त्यापेक्षा थोडासा डाऊन आला आणि त्यात तुम्ही अजून प्रेशर घेऊन टाकलं, त्याच्यामुळे खूप कमी अटेम्प्ट झाले काही जणांचे. बाकी कॉन्टचं इझी येऊन पण अटेम्प्ट कसं काय सर हे कमी आहेत म्हणून आमचे. आता काही जणांचं असं आहे की पेपर जरी इझी आला तर त्यांनी हे केलंच नव्हतं ना, कधी केसलेट केलेलीच नाही की बाबा केसलेट आपल्याला जमणार नाही. पण हे कुठे बघितलंय की बाबा केसलेट इझी पण येऊ शकते, DI पण इझी येऊ शकतो. दोन्ही DI पैकी एक DI तर आधी पण ऍग्रिकल्चरच्या पेपरला आलेला होता, बॉईज आणि गर्ल्सचा, तो तर सगळ्यांना माहिती असेल. सो बेसिकली माझं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टींचा इझी पार्ट आला ना, हा फायदा होऊन जातो अशा वेळेस. पण एनिवे,
आता कट ऑफ वरती आपण कट ऑफ वरती मुलांचं म्हणतो सर कट ऑफ सांगा. तर बघा लॉजिक आणि कॉन्ट एकमेकांना डायरेक्ट एक्सचेंजेस करून घेतलेले. मागच्या वेळेस जसं कॉन्ट होतं तसं यावेळेसचं लॉजिक होतं, जसं लॉजिक पाहिजे तसं कॉन्ट होतं. बरोबर. मग एक तर वॅकन्सीज बघावं लागतील की वॅकन्सीज डेफिनेटली इन्क्रीज होतील, हे सगळ्यांना माहिती. ज्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये त्याच्यापेक्षा ते इन्क्रीजच होतील, बट त्या किती इन्क्रीज होतील, थोड्या होतील का खूप जास्त होतील, हे मात्र डिपेंड करेल आता बँकांवरती पण, मर्जरवरती पण, आणि बाकीचं फायनान्शियल सध्याच्या गोष्टी, प्रायव्हेटायझेशन वगैरे ब्ला ब्ला खूप गोष्टी. त्याच्यामुळे वॅकन्सीज नो डाऊट तुम्हाला जेवढ्या नोटिफिकेशनमध्ये दाखवलंय 475 460 वॉट एव्हर, त्याच्यापेक्षा तर जास्तच येतील, बट एक्झॅक्टली किती येईल हे सांगणं थोडं मुश्किल आहे. आता ते बँकेवरती आणि IBPS वरती ते एकमेकांना कसं कॉन्टॅक्ट करतात त्यानुसार प्रीचा कट ऑफ लावता का त्याच्यानंतरचा विचार करता. हे तर खरं आहे की ते थोडाफार तर ते अंदाज त्यांनी घेतलेलाच आहे की वॅकन्सी दरवेळेस वाढता, बट एक्झॅक्टली अजून जर का एखाद्यानी समजा मोठी काही जसं बँक ऑफ महाराष्ट्राने मागे सांगितलं होतं बघा की इतके आम्ही वाढवणार आहे म्हणून, तर तसं जर का काही अजून कोणी डिक्लेअर केलं, बँक ऑफ महाराष्ट्र मला वाटतं नोटिफिकेशन आल्यानंतर लगेच काही दिवसात केलं होतं, IBPS PO ला पण केलं होतं. आता एसओचं एक्झॅक्टली बघावं लागेल काय सध्याचं स्टेटस आहे, तर ती एक गोष्ट बघावं लागेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट अॅक्युरसी याच्यासाठी कट ऑफ साठी सगळ्यात इम्पॉर्टंट मला जे वाटते, माझं पर्सनल ओपिनियन, ते मला असं वाटतं मुलांच्या अटेम्प्ट पेक्षा ना सगळ्यात इम्पॉर्टंट त्यांची अॅक्युरसी. कारण खूप मुलांशी माझं बोलताना असं जाणवलं लॉजिकचा अटेम्प्ट किती सर 20 22, आणि तेवढं प्रिपरेशन नाही त्यांचं, खूप नवीन आहे. मग कसं काय सर आम्ही पझल बसवलं आणि त्यातनं आम्ही पॉसिबिलिटीज बघितल्या, त्यातलं काही काही आन्सर येत होते, आम्ही तेवढे मारून दिले, जे नव्हते बसत ते नाही मारले. अरे कमॉन, तुम्ही जर 5 क्वेश्चन बसवताय, तुमचे 3 मॅच होत आहे, 2 मॅच नाही होते, तर याचा अर्थ ते 2 क्वेश्चन चुकले असं नाही, अख्खं पझल चुकलं रे बाबा. तर तसं अटेम्प्ट नव्हतं करायला पाहिजे. तर भरपूर जणांनी तशा गोळ्या मारलेल्या आहे. उगच काहीतरी आता डोक्यात पहिलेच ठेवलं होतं की बाई लॉजिकचे 40 मिनिट भेटणार आहे, 40 मिनिटात 25 ते 30 अटेम्प्ट झाले पाहिजे, बळजबरी मारून आले. याच्यामुळे मला वाटतंय की त्यांनी अॅक्युरसी मेंटेन नाही केली. आणि कुठेतरी असं पण झालेलं आहे की लॉजिकचा पेपर थोडासा अवघड गेला पॅनिक झोनमध्ये, मग ती कसर काढण्यासाठी कॉन्टमध्ये बळच मग थोडंसं जास्त अटेम्प्ट केलं. तर मग याच्यामुळे मला असं वाटतंय की भले पेपर आपल्याला ओव्हरऑल असा दिसतोय, पण जर मुलांनी अशा मिस्टेक्स केलेल्या आहेत तर याच्यामुळे पण कट ऑफ थोडासा गडबड होऊ शकतो. सो मग आता बघा कॉन्टेलरला स्विच मारलं तर पेपरमध्ये तसं काही वेगळं नव्हतं, पण जर वॅकन्सीज तशा बघायला गेलं तर लास्ट इयर पेक्षा तर कमीच या. त्यामुळे वाढून वाढून जरी वाढले तरी लास्ट इयर इतक्या वाढतील का तो थोडासा डाऊट आहे, कारण लास्ट इयरच्या पण नंतर वाढलेल्या होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं अॅक्युरसी, तर याच्यामुळे ती विंडो खूप जास्त डिफर होईल. त्याच्यामुळे तो लास्ट इयर एवढाच कट ऑफ लागल का त्याच्यापेक्षा थोडा वरती जाईल का खूप वरती जाईल ते सांगणं थोडं मुश्किल आहे. बट मग मी तुम्हाला सोल्युशन काय सांगू शकतो, ज्या ज्या मुलांचं असं म्हणणं आहे की सर आम्हाला तर वाटतंय की आमचा पेपर निघतोय, त्यांनी सरळ मेन्सच्या तयारीला लागा. ज्यांचं कन्फ्युजन आहे की सर ते एकदम 19-20 वाटू लागले मला, पेपर निघू पण शकतो, इथे इतके मार्क आले तर असं होईल, कट ऑफ इतका लागला तर असं होईल, ज्यांना असं कन्फ्युजन आहे ना, थोडंफार कन्फ्युजन आहे, त्यांनी पण मेन्सच्या तयारीला लागा. आणि ज्यांचं एकदम शुअर आहे की नाही भाई माझी तर पूर्णच वाट लागलेली आहे, की म्हणजे असं नाही बरं दुसऱ्याला सांगण्यासाठी, सांगणारे भरपूर असतात, काहीच्या काही सांगतात आणि त्यांना रियालिटीमध्ये माहिती असतं की नाही आपला पेपर निघणार आहे, किंवा बऱ्याच वेळेस माहिती असतं आपला पेपर नाहीच निघणार आहे. ज्यांना रियालिटी माहिती की आपला पेपर नाहीच निघणार आहे, खूपच खराब गेलेला आहे, त्यांनी मात्र मग मेन्सचं न करता जनरल बँकिंगचं केलं तर चालतं. पण जे पण कन्फ्यूज आहे आणि ज्यांना असं वाटतं की सर माझा इतका पण स्कोर येऊ शकतो, त्यांनी चुपचाप मेन्सच्या मागे लागा. कारण दरवर्षी अशा खूप केसेस होतात की ज्याच्यामध्ये आम्हाला स्टुडंट्सचं दिसतं, म्हणजे त्याने आधी सांगितलेलं असतं की सर माझं प्री नाहीच निघणार, आणि नंतर अचानक प्री निघून जाते, आणि प्री निघाल्यानंतर मेन्ससाठी इतका कमी वेळ असतो की तो प्रीचा रिझल्ट येऊन उपयोग पण होत नाही, काहीच उपयोग होत नाही, कारण मेन्सचं प्रिपरेशन केलेलंच नसतं भाऊनी, तो फक्त वाट बघत असतो रिझल्टचं. मग तसं जर तुमच्यापैकी काही जणांचं झालं की नाही सर मी वाट बघत होतो की माझं प्री निघल का, आणि प्री निघाल्यानंतर मी करणार होतो, तर तुम्हाला सांगतो मी त्यानंतर काहीच होत नाही. त्यामुळे एक तर सरळ मेन्सच्या प्रिपरेशनला लागा. आणि सर जर आम्ही आतापासून मेन्सचं प्रिपरेशन केलं तर त्यात आमचा लॉस काय, लॉस एवढाच तुमचा की एक तर मेन्सचा रिझल्ट 10 जानेवारीच्या अगोदर लागतोय, सगळ्यांना माहिती आहे, आतापर्यंतचा त्यांचा रेकॉर्डच आहे की 10 जानेवारीच्या अगोदर तर लागूनच जाईल. वर्स्ट टू वर्स्ट केस आपण 10 जानेवारी पकडला, वर्स्ट केस तर 10 दिवस ते 1 2 3 दिवस 12-13 दिवसांचा तुमचा अभ्यास फक्त कुठल्या तरी दुसऱ्या एक्झामला कामात येईल. आता ऍग्रीची परत एक ऍड आलेली बघा, ऍग्रीची, बरोबर, तर तुमच्या डिपार्टमेंटच्या ज्या काही दुसऱ्या एक्झाम्स असतात ऍग्रीशी रिलेटेड, त्याच्याला तुम्हाला कुठे ना कुठे ते फायद्याचं राहीलच ना. फक्त 10 ते 12 दिवस तुम्ही जनरल बँकिंग सोडून त्याच्यावरती फोकस करताय असं पकडा. आणि जर समजा त्याच्यानंतर रिझल्ट नाही आला तर मग हे सगळं बोरिया बिस्तर बंद करून चुपचाप जनरल बँकिंगला उतरायचं. आणि जर रिझल्ट आला त्याचा किती फायदा होईल तुम्हाला पुढे बघा ना. कारण जर तुम्ही नाही केलं आणि रिझल्ट आला तर मग लय मागात पडायचं काम आहे, कारण नंतर काहीच होत नाही. 10-12 दिवसात एक्स्ट्रा प्रेशर येतं, मग फक्त स्कीम्सच वाच तुम्ही. आता स्कीम्सवरती क्वेश्चन आले तर आले, मग नाही तर आहेच जय माता दी, तसं नको व्हायला. ठीक आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की चुपचाप अभ्यासाला लागा, कट ऑफ फिट ऑफ या गोष्टीमध्ये पडू नका. म्हणून मी आकडाही नाही सांगते, कारण की मी एक आकडा सांगितला की पोरं लगेच कॅल्क्युलेशन चालू करतील, यार माझे तर 2 मार्क कमी होऊ लागले, जाऊ दे मला नाही करायचं, असं नको व्हायला. मी आता IBPS क्लर्कचं बोललो होतो की ज्यांचा 65 अबव अटेम्प्ट आहे त्यांनी बिंदास मेन्सचा चालू करा, तर त्याच्यातही मला 2-3 जणांचे मेन्स चालू होतं. 65 अबव म्हटलं तुम्ही, माझे 63चा अटेम्प्ट आहे. अरे बाबा, जर का तुझी अॅक्युरेसी चांगली असली, तुला 1-2 मार्कचा बोनस भेटला, तू पण तर पुढे जाऊ शकतो ना. आणि तुझा स्लॉट कोणता होता, तुझा पेपर किती डिफिकल्ट होता, हे पण तर मॅटर करतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं आता आकडे बोलायलाच नको, पोरांनी लगेच ते आकडे पकडून धरता आणि सगळं सोडून देतात, तसं नको व्हायला. आणि असं दरवर्षी होतं की मुलांनी होप सोडलेला असताना नंतर रिझल्ट आलेला असतो. त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळ्यांनी
चुपचाप काय करायला पाहिजे, फॉलो करा सगळं, कंप्लीट मेन्सचं प्रिपरेशन स्टार्ट करून द्या, बिलकुल थांबू नका, मेन्सचं प्रिपरेशन स्टार्ट करायला पाहिजे ऍग्रिकल्चरवाल्यांनी. ठीक आहे, तर ऍग्रीवाल्यांचा पॉईंट क्लिअर आहे. आता ऍग्रिकल्चरचे हे जर सोडलं आपण तर पुढचा काय पॉईंट आहे बघा, एकच मिनिट हा, फोन आलाय मध्ये, एक मिनिट हा. ठीक आहे, बॅटरी चेंज करतो आम्ही, आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम येईल, बॅटरीचं चाललं हा. चलो, आवाज येत असेल आता, बॅटरी चेंज करून घेतली आम्ही. त्यानंतर तर मला एक वाटतंय की मुलांच्या अॅक्युरसीवर मला थोडासा डाऊट आहे, तिथं त्यांनी रिस्क घेतलेली आहे. आणि भरपूर जण तर असे भेटले होते जे म्हणतो कॉन्टमध्ये 35च्या वरती अटेम्प्ट केले, इंग्लिशमध्ये 45च्या वरती अटेम्प्ट केले, लॉजिकमध्ये 30च्या वरती अटेम्प्ट केले, किंवा ओव्हरऑल 90च्या वरती अटेम्प्ट केले. यांच्याबद्दल मला खरंच सिरियसली म्हणजे खूपच अति, हे नुसते म्हणतात पण तुम्ही चेक करा, यांच्यानंतर रिझल्ट नाही आहेत. हे उगा तुम्ही घाबरण्याचे कामं करतायत. एवढा अटेम्प्ट नाही होत, एवढा पेपर सोपा नव्हता की तुम्ही लगे 35च्या वरती 45च्या वरती. एक तर मग हे खूपच जुने पुराणे पंटर असतील जे खूप वर्षांपासून करताय आणि दरवर्षी तशाच मिस्टेक करता म्हणून यांचं सिलेक्शन नाही झालेलं. ते बोलायला रिकामं काही जण बोलतात पण यांच्या अटेम्प्टवर जाऊ नका. इंग्लिशलाही 45च्या वरती वगैरे सांगतात पण मुश्किल वाटतं, मला तर पर्सनली मुश्किल वाटतं. पण हे मी का बोलतोय, बाकीच्यांनी घाबरू नका यांचे अटेम्प्ट ऐकून, कारण ऍग्रिकल्चरवाले भरपूर जणांना एक तर सिनियरला खूप चांगलं फॉलो करता, करायलाही पाहिजे, खूप चांगली गोष्ट आहे, ते तुम्हाला चांगलं गाईड करता. बट काही सिनियर जर तुम्हाला सांगत असतील की नाही भाऊ इतका अटेम्प्ट पाहिजे होता, मग तुम्ही नका घाबरू यार, ते मला थोडं पटत नाहीये. ठीक आहे, बाकी मी पूर्ण त्या सिनियरची त्यांची रिस्पेक्ट करतो, बट कसं काही वेळेस मग हे अति घाबरण्याचे काम होतं ना, यांचा अटेम्प्ट ऐकून तुम्ही नाही घाबरायला पाहिजे. क्लिअर. बाकी जर का एएफओ आणि क्लर्क मेन्सचा जर विचार केला, तर काही जण याच्यात कन्फ्यूज असतील की सर माझा ऍग्रीचा पेपर निघू पण शकतो प्रीचा आणि माझा क्लर्कचा मेन्सचा पण पेपर, मी काय करावं. तर मला असं वाटतं की जोपर्यंत ऍग्रीचा रिझल्ट लागत नाही, समजा 10 जानेवारीपर्यंत, तर 10 जानेवारीपर्यंत ऍग्रीचा एएफओचा अभ्यास चालू ठेवा मेन्सचा, आणि जीकेचा मात्र अभ्यास करू नका तोपर्यंत, कारण की तशी पण क्लर्क मेन्स फेब्रुवारीमध्ये, तर तुमच्याकडे इनफ टाइम आहे. आणि मग त्याच्यानंतर जर रिझल्ट नाही चाला तर मग तर क्लर्क मेन्सच करणे, आणि जर रिझल्ट आला तरी ऍग्रीची मेन्स होईपर्यंत, जानेवारी एंड पर्यंत जरी तुम्ही ऍग्रिकल्चर केलं जीके न करता, आणि ऍग्रिकल्चर सोबत तुम्हाला कॉन्टेलर इंग्लिश पण करावं लागेल, ते असं चालू ठेवा. फक्त ऍग्रीच्या मुलांचा क्लर्क मेन्स सोबत काय वाकडं आहे, मागच्या 3, 4, 5 वर्षांपासून दोन्ही एक्झाम सेम टाइमला येतात, बरोबर. जानेवारी एंडला लास्ट वीकमध्ये दोन्ही एक्झाम असतात, एक तर 20 तारीख किंवा 26 तारीख 27 तारीख, एक आठवड्याचा गॅप असतो. मग त्यांचं म्हणणं असतं इकडे जीकेचा अभ्यास करू का ऍग्रीचा अभ्यास करू. तर यावर्षी तुम्हाला रिलीफ आहे, तशी पण क्लेरिकल मेन्स फेब्रुवारीमध्ये 1 महिना लेट आहे. मग 1 महिन्यामध्ये तुम्ही जीकेचा अभ्यास सोडू शकता तिकडे, पण बाकी कॉन्ट, एलआर, इंग्लिश आणि ऍग्री हे आता करत राहा ना, कारण बाकी एक्झाम्सला पण तुम्हाला फायदा होईल. क्लिअर. ज्यांचं असं म्हणणं आहे की माझं एएफओ आणि जनरल बँकिंग मध्ये कन्फ्युजन आहे, माझा मेन्स बिन्स आहे की नाही सर, मला डाऊट आहे, पण मला जनरल बँकिंग चालू करायचे, मग मी करू की नको. तर भाई 10 दिवस तर दम धरा, आत्ता पेपर दिला ना तुम्ही, तर 10 दिवस ऍग्रीचा अभ्यास करून घ्या, झाला तर फायदाच होईल, नाही झाला तर मग जनरल बँकिंग करण्याचं तुम्हाला. क्लिअर, एकदम सरळ. त्यानंतर ऍग्रिकल्चरच्या मेन्सच्या मॉक टेस्टची सिरीज आपण जी चालू केली होती, त्याच्या एक व्हिडिओ मला वाटतं ते सर युट्यूबवरती टाकणार आहे, सचिन सर आणि रेवाळे सर आहेत, बरोबर. तर रेवाळे सरांचा डिस्क्रिप्शन मध्ये मी हवं तर नंबर देऊन टाकल, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला ती परचेस करायची असेल तर. त्यांनी एक मेसेज केला होता मुलांना ते कन्वे करा. सो ऍग्रिकल्चरचं झालं बऱ्यापैकी. आता ऍग्रिकल्चरचे अजून काही डाऊट उरला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्यानंतर त्याच्यावर रिप्लाय देतो. ईपीएफओ एसएसएस स्किल टेस्टचा रिव्ह्यू तर पटापटा घेऊ. आता ईपीएफओ एसएसएस स्किल टेस्टसाठी काही जणांनी कंप्लेंट केली की सर कीबोर्ड खूप खराब होते, भरपूर जणांचा नव्हतं सर काही होईल का. तर तुम्ही फार तर फार मेल करू शकता कंप्लेंट अँड ग्रीव्हरन्सेस कॉलममध्ये जाऊन, किंवा बाकी ईपीएफओच्या वेबसाईटवरती जाऊन, हेल्पलाईनवरती जाऊन तुम्ही त्यांना मेल करा, त्यांचा मेल आयडी घेऊन की असं झालं होतं. बट पर्सनली मला विचारलं तर मला नाही वाटत की फार काही जास्त फरक पडेल, कारण की भरपूर मुलं असे पण भेटले ज्यांनी भरपूर चांगलं टाईप केलेलं होतं आणि त्यांना विचारलं त्याच्यावर खूप काही डिपेंड आहे का, त्यामुळे सर इतकं पण काही डिपेंड नाही, ऍक्च्युली फायनल स्कोरवरतीच बरंच काही डिपेंड राहतं. जसं ईएसआयसी युडीसीचं झालं होतं, ती एक्झाम तर फक्त नावाला होती, अटेंडन्स लावली तरी काम होत होतं, पण ईएसआयसी युडीसी आणि ईपीएफओ एसएससी मध्ये बऱ्यापैकी फरक आहे तसं पाहायला गेलं तर. बट त्याच्यावर खूप काही डिपेंड राहील का, तर असं वाटत नाही, त्यामुळे तुम्ही जास्त एक्स्ट्रा टेन्शन घेऊ नका. फार तर ज्यांना कीबोर्डचा प्रॉब्लेम आला, ज्यांचे लेटर थोडीशी कमी टायपिंग झाली, त्यांनी मात्र कंप्लेंट करा, बाकी ज्यांचं बऱ्यापैकी झालेलीच आहे, जेवढं मी विचारलं सगळ्यांना तर. आणि त्याच्याबद्दल मुलं म्हणत होते की सर ईपीएफओ एसएसएस स्किल टेस्टचा याच्याबद्दल काही पुढचा अपडेट्स आहेत का, पुढच्या स्किल टेस्ट नंतरच्या. ते बघा मार्चच्या आधी जॉईनिंग एक्सपेक्टेड आहे, मी काही जणांना विचारलं त्यांचा जो मेसेज तो रीड करून दाखवतोय. मार्चच्या आधी जॉईनिंग एक्सपेक्टेड आहे. स्किल टेस्ट रिझल्टची एक्झॅक्ट डेट नाही सांगता येणार. वॅकन्सीज रिड्यूस होणार नाहीत, लाईकली टू इन्क्रीज ऑर कॉन्स्टंट, एक तर तेवढ्याच राहतील किंवा जास्त होतील. भरपूर जणांचे तेही मेसेज आले होते की ईपीएफओ एसएससीच्या वॅकन्सीज कमी होतील का, तर नाही, कमी तर नाही होणार, तेवढ्याच राहतील किंवा वाढू शकतात, कमी नाही होणार. ठीक आहे, तर एवढ्या अपडेट्स होत्या ईपीएफओ एसएससी बद्दलच्या. आता पुढे आता मेन एसबीआय ज्युनियर असोसिएटच्या रिझल्ट्सवरती होता, हा चौथा पॉईंट, आणि त्याच्या अनालिसिसवरती. जनरलचा कट ऑफ लागला 84चा, ओबीसीचा 77.50, ईडब्ल्यूएसचा 76.50, एससीचा 75.50, एसटीचा 60 तुम्हाला माहिती आहे, आणि ते फिजिकली हँडिकॅप व्हीआय वाल्यांचा 101 गेला, त्यांनी तर 100 मारली, काहीच्या काही जातात त्यांचे कट ऑफ. मग आता ड्रॉबॅक काय,
याच्यामध्ये भरपूर जणांनी अनालिसिस करताना लगेच ब्लेम करायला चालू केले, सर इंग्लिशमुळेच गेलं, लॉजिकमुळेच गेलं, मॅथ्समुळेच गेलं, त्या जीकेमुळेच गेलेले. पहिली गोष्ट हे बंद करा, सगळ्यात पहिले बंद करा. कारण सेक्शनल कट ऑफ, सेक्शनल मार्क्स त्यांनी तुम्हाला दिलेले नाही. तर मग तुम्ही अननेसेसरी एखाद्या सब्जेक्टला ब्लेम करणं किंवा एखाद्या सब्जेक्टला क्रेडिट देणं हे काही बरोबर नाही सध्या. कारण तुम्हाला माहितच नाही की तुमचा एक्झॅक्टली कोणत्या स्कोर सब्जेक्टमध्ये किती आलेला आहे. आणि मी खूप जणांना फोनवरती पण बोललो की तुम्ही लगेच नका त्याच्यावर फायरिंग करू, कारण की ते सेक्शनल स्कोर जर आला असता ना तर विचार केला असता. सेक्शनल स्कोर नाही आलेला ना तर मग ते अननेसेसरी ब्लेमिंग झाली आणि त्याच्याने रिकामं काहीतरी प्रेडिक्शन करून पुढे जाणं हे मला काही पटत नाही. तर पहिली गोष्ट ती. दुसरं मुलांचं एक आहे की जनरल कॅटेगरीचं मी एक बघितलं, 84चा कट ऑफ लागला. आपण कट ऑफ किती प्रेडिक्ट केला होता? म्हटलं होतं 80 पर्यंत जाईल, किंवा ज्या दिवशी पेपर झाला त्या दिवशी म्हटलं होतं की मागच्या वर्षीपेक्षा थोडा कमी राहील 85 पर्यंत. पण नंतर विकली टॉकमध्ये मला चांगला आठवतो मी म्हटलं होतं की 80 पर्यंत जाईल, फार तर फार 85 त्याच्यावरती जाणार नाही. तर तो 84 लागला. मला एवढं नव्हतं एक्सपेक्टेड की 84 पर्यंत येईल, मलाही वाटलं होतं 80 पर्यंत. पण जर तुम्ही नीट बघितलं तर बाकीचे कट ऑफ बरोबर मॅच झाले. कारण की ओबीसीचं 77.50 आहे, ईडब्ल्यूएस 76.50 आहे. तर हे ओपन जनरल कॅटेगरी आणि ओबीसी मध्ये खूप जास्त डिफरन्स क्रिएट व्हायला लागलाय बरं का आता. कारण की भरपूर जण ईडब्ल्यूएस मध्ये पण कन्वर्ट झालेले. तर माझं एकच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, जे पण जनरल कॅटेगरीचे स्टुडंट्स आहे, बॉस तुम्हाला ना इंग्लिश, जीके हे सगळं खूप जास्त स्ट्रॉंग ठेवावं लागणार आहे. तुम्ही तिथं असं म्हणून नाही चालणार की सर थोडंसं कमी माझं हे हलक्यात घेऊ कमी याला, तर ते कदाचित इकडं जमून जातं. कारण की 2-3 मार्क्स पण किती इम्पॉर्टंट हे आता दिसतंय. आणि ओबीसीचा जर 77.50 आहे आणि जनरलचा 84 म्हणजे किती झाला तो 6.5 मार्कचा डिफरन्स झाला. आणि 6.5 मार्क म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर हे 6.5 मार्क मग तुम्हाला इंग्लिशमध्ये, जीके मध्ये बऱ्याच ठिकाणी कव्हर करावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अॅक्युरेसी तर पूर्ण ठेवावं लागणार आहे. बाकीच्या ह्याच्यातनं थोडाफार इकडे तिकडे गेला तरी चालतो. पण मला एक खूप असं दिसून आलेलं आहे की भरपूर मुलं ज्यांचे कॉल येत होते, आता त्यात तुम्हाला नावं सांगायला गेलं, समजा कल्पना, हनुमंत, अक्षय, मोहिनी, पूर्वा, प्रमोद, सुजित, मृणाली, स्मिता, शुभम लोहारेचा ग्रुप, हर्षदा, भरपूर जण यार, मी प्रत्येकाच्या नाव नाही घेऊ शकतो, एवढे नाव लिहिले होते मी ते. तर या सगळ्यांनी पण तो विचार करा. याच्यातले पण काही जण असे एकदम बाउंडर अडकलेले, एकतर ते मग जनरल कॅटेगरीचे पण असतील, ओबीसीचे पण असतील. पण तुम्हाला तो थोडासा पुश जो पाहिजे ना, त्याच्यासाठी मला वाटतं की तुम्ही सगळ्या गोष्टी परफेक्ट आहे का बघा. एक तर याच्यातले जर आता मी नीट बघितलं, बघा कल्पनाचा इंग्लिशचा थोडासा इशू होता, अक्षय गरुडचा इंग्लिशचा इशू होता, हनुमंतचा इंग्लिशचा मला एक्झॅक्ट माहित नाहीये, मोहिनीचा इंग्लिश चांगले पण मॅथ्सचा प्रॉब्लेम आहे, पूर्वाचा इंग्लिश नाही, पूर्वाचा पण मॅथ्सचा प्रॉब्लेम आहे, प्रमोदचं मला माहिती आहे की इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर 2 प्रमोद आहे बरं का बाय द वे. सुजितचा पेपरला जाऊन काहीतरी गडबड होते. मृणालिनीचा इंग्लिशचा प्रॉब्लेम होता, कम्पॅरेटिव्हली मॅथ्सला तर खूप चांगले. स्मिताचं बघावं लागेल. शुभम लोहारेचा पण इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर हर्षदाचा पण इंग्लिशचा तेवढा प्रॉब्लेम होता. तर मग तुम्ही विचार करा तुमचं प्रत्येक ठिकाणी, आणि सगळ्यांच्या नावं नाही घेतले मी इथे, काही नावं लिहिली आहेत, बाकीच्यांना राग नका देऊ. बट तुमचं जर एकेका सब्जेक्टमध्ये कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम आहे, तर हे जे कट ऑफ लागतात ना जनरल कॅटेगरीच्या ओबीसीच्या वरती इतके, तर तुम्हाला इथं ना ते थोडंसं पुश करावं लागणार आहे बॉस. नाहीतर मग इकडची सगळी अॅक्युरेसी आली पाहिजे कॉन्टन एलर्सची, किंवा तिथं तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी अटेम्प्ट थोडंसं करावं लागणार आहे. तर मला असं वाटतंय की मुलांनी ज्यावेळेस पेपर दिला ना त्यावेळेसचा तुमचा अटेम्प्ट बघा, त्यावेळेस जर तुम्हाला एक रिग्रेट असेल की सर मी एवढं करायला पाहिजे होतं, एवढं माझ्याकडनं राहिलं, ते रिग्रेट नाही राहायला पाहिजे होतं, ते मात्र जर कव्हर केलं तर झालं असतं. तर ह्याच्यावर मी एक अनालिसिस करत होतो, त्यात मी त्यांना हे पण विचारलं की शिफ्ट कोणती आहे. तर भरपूर जणांच्या शिफ्टवरती पण डाऊट्स होते की सर नॉर्मलायझेशन झालं, ते मी मान्य करतो की शिफ्टनुसार पण थोडीशी गडबड झालेली आहे आणि ती होतीच. पण त्याच्यानुसार तुम्ही कम्प्लीट एक कन्क्लुजन नाही काढू शकत. कारण फर्स्ट शिफ्टमध्ये भरपूर जण आहे ज्यांचे रिझल्ट आलेले, मॅक्झिमम रिझल्ट फर्स्ट शिफ्टमधून आलेले, सेकंड शिफ्टमधून कम्पॅरेटिव्हली कमी रिझल्ट आलेले. त्याच्या मागे ते रिझन सगळ्यांना माहिती की पेपरची लेवल कशी होती. बट फर्स्ट शिफ्टमधनं पण रिझल्ट न येणारे पण भरपूर आहे आणि सेकंड शिफ्टमधनं रिझल्ट आणणारे पण आहेत बरेच. मग असं पण तर आहे ना, म्हणजे कसं झालं ते सोप्या भाषेमध्ये, क्रिकेट कळतं ना तुम्हाला, क्रिकेटच्या भाषेमध्ये टॉस किती इम्पॉर्टंट टेस्ट मॅचमध्ये तुम्हाला माहिती आहे. तर फर्स्ट टेस्ट मॅचला थोडंसं क्रिकेटचं मी 1 मिनिटं बोलवलं फक्त, पण तुम्हाला एकदम प्रॉपर लक्षात येईल. फर्स्ट टेस्ट मॅचमध्ये टॉस इंडिया जिंकला होता, खूप मोठी गोष्ट होती. कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये इंडिया टॉस जिंकून कधीच हारला नव्हता, पण त्यावेळेस हारला आपण, बरोबर. आणि सेकंड टेस्ट मॅचमध्ये इतकं भयंकर सिच्युएशन, एवढे तुमचे भारी भारी प्लेयर्स बाहेर होते आणि त्यावेळेस आपण टॉस हारलो होतो अजिंक्य राहण्याच्या कॅप्टन्सीमध्ये. आज आपण टेस्ट मॅच जिंकलेलो आहे. म्हणजे त्या गोष्टीचा ऍडव्हान्टेज असतो, ते मी मान्य करतो. ऍडव्हान्टेज असतो, 100% ऍडव्हान्टेज असतो की तुम्हाला फर्स्ट शिफ्ट भेटली, सेकंड शिफ्ट भेटली, याचा ऍडव्हान्टेज भेटतो तुम्हाला. बट ते सगळं काही डिफाईन नाही करत. तरी तुम्ही त्याला ऑड अगेन्स्ट मध्ये जाऊन सगळ्या गोष्टी करू शकतात. आणि तसं मला वाटतं की इकडे इंडियाने पण केलेले आहे. तुम्हाला इथं बाउन्स बॅक करावं लागणार आहे. जर नीट बघितलं ना, यांची इतकी बेकार हालत झाली होती पहिल्या टेस्टला. बट कोहलीचं मी एक स्टेटमेंट वाचलं होतं पहिल्या टेस्ट नंतर की इंडिया जर 36 रनवर ऑल आउट झाला, त्याचं असं म्हणणं होतं की खूप काही टेन्शन घ्यायचं कारण नाही म्हणे आम्हाला. असं नाही म्हणे की 36 रन म्हणजे आम्ही लगे काहीच कामाचे नाही म्हणून, आमच्यात पोटेन्शियल आहे म्हणे, आम्ही बाउन्स बॅक करू. पण असं नाही की 36 रनवर ऑल आउट झालं म्हणजे आमचं सगळं काही संपलंय. तसं मला वाटतं की हे ज्या स्टुडंटचे रिझल्ट गेलेले आहेत ना, तर एका एक्झामला रिझल्ट गेले म्हणजे तुम्हाला काहीच येत नाही, तुम्ही खूपच काही गडबड केलेली आहे असं नाहीये ना. ऑफकोर्स तुम्ही तुमच्या पॉझिटिव्ह पॉईंट्स पण बघा आणि नो डाऊट तो एक वेकअप कॉल म्हणून आपण घेऊ शकतो.
बट स्टील मला असं वाटतं की तुमचे जे चांगले चांगले पॉईंट्स त्याला तुम्ही बॅक करायला पाहिजे, हा एक विचार करा. सो बेसिकली फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्टचे मी खूप जणांना पर्सनली मेसेज टाकून फीडबॅक घेतले, तर मला ते एक जाणवलं की थोडंसं गडबड आहे त्याच्यामध्ये शिफ्ट वाईज. आणि हे मागच्या वर्षी पण एसबीआयला झालं होतं, त्याच्या मागच्या वर्षी पण झालं होतं, हे दरवर्षी होतं. पण तो एक ऍडव्हान्टेज असतो. त्या ऍडव्हान्टेजचा अर्थ असा नाही की ते सिलेक्शन फिक्सच आहे, म्हणजे ज्या मुलांनी फर्स्ट शिफ्टमध्ये पेपर दिला त्यांचं सिलेक्शन फिक्स झालं आणि सेकंड शिफ्ट वाल्यांचं नाही झालं, असं नाही झालेलं. त्याच्यात पण उलट्या केसेस आहेत, तर थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स मारावं लागतात, बरोबर. त्याच्यानंतर अननेसेसरी सब्जेक्टला वगैरे ब्लेम करू नका, मी बोललो. आणि काही स्टुडंटचं सेंटर खराब होतं, त्याच्यामुळे पण त्यांचे अटेम्प्ट त्याच वेळेस त्यांनी सांगितलं सर मला कमी गेले, त्याच वेळेस त्यांनी होप सोडल्या होत्या. आणि मग आता कशाला रडताय रे, मला ते नाही एक पटत आहे. ज्या स्टुडंटनी त्याच वेळेस सांगितलं की सर पेपर खराब गेलेला आणि वाट लागलेली आता एवढे कमी झालेले, मग तुम्ही आता रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा तुम्हाला कळतंय की सर 4 मार्कनी माझा राहिला, आता मुंगलू लागले, त्याच वेळेस आपण होप सोडल्या होत्या, मग आता रडायची काय गरज आहे. तर मला ते एक नाही पटत आहे, त्या गोष्टी नीट बघा. बाकी आता पुढे काय करायचं अनालिसिस वरती येतो मी. त्याच्या अगोदर शेगाव गँगचं मला थोडंसं एक्झाम्पल द्यायचं होतं. आतापर्यंत शेगावचे जेवढे पण स्टुडंट आलेले गजानन महाराज कॉलेजचे, तर पहिले त्यांच्या सगळ्या जे पण सिनियर होते ते सगळेजण बँकेत लागलेले, त्यातले भरपूर जण आरबीआय मध्ये लागले. त्यानंतरचे सेकंड लॉट पण सगळा लागून गेलेला आहे, ऑलमोस्ट आता थर्ड लॉट पण लागलेला आहे. याच्यामध्ये कार्तिकचं असं व्हायचं या ग्रुपमध्ये, हा जो लेटेस्ट ग्रुप होता त्यांचा, आणि आता ऑनलाईन बॅचला पण शेगावचे भरपूर स्टुडंट आहे. हे खूप चांगला त्यांनी तो ग्रुप बनवून ठेवला. पण मी सगळ्या ग्रुपला नेहमी काय सांगायचो, तुम्ही तुमच्यात युनिटी ठेवा, ग्रुप बनवून ठेवा, तुम्ही स्प्लिट नका हो. कारण की जर तुम्ही स्प्लिट झाले तर ती गडबड होऊन जाईल, तुमची ती स्ट्रेंथ राहणार नाही. आणि स्वतःला बॅक करा, एकमेकांना बॅक करा, ग्रुपला बॅक करा. तर मला वाटतं ज्यांच्या आता रिझल्ट नाही आलेले, शेगाव गँगचेच नाही म्हणते मी, बाकीचे सगळे स्टुडंट स्वतःला पण बॅक करा आणि ग्रुप मेंबर्सला पण थोडंसं बॅक करा, सगळ्यांनी सोबत जाण्याचा प्रयत्न करा. तर कार्तिकचं मला म्हणायचं, तर कार्तिकचं तेच म्हणणं होतं फोन आल्यावर. पहिले खूप खुशी झाली मला कार्तिक आल्यावर, कारण की भरपूर प्रीच्या एक्झाम ज्या त्याच्या ग्रुपमध्ये सगळ्यांच्या निघायच्या, त्याच्या निघत नव्हत्या. आणि आता त्याचा हा रिझल्ट आला, त्याचं पहिलं म्हणणं होतं की सर एवढं तर कळालं म्हणे, रिझल्ट येतो म्हणे, फक्त थोडं थांबलं पाहिजे आणि करत राहायला पाहिजे. तुम्ही मुलांना नक्की सांगा. त्यामुळे बाकीच्यांना मला तेच म्हणणं आहे, तुम्ही नो डाऊट मेहनत घेत असाल, काही गडबड झाली असेल, पण बिलकुल निगेटिव्ह थॉट्सला एंटर करू देऊ नका. आणि 2, 3, 4, 5 दिवस ते वाया नका जाऊ देऊ. लगेच कामाला लागा, कारण 100% सक्सेस भेटतो फक्त लगेच कामाला लागताना. जसं अश्विनी पवारचं म्हणणं होतं की त्यात काय निगेटिव्ह पॉईंट्स आपल्या आधीचे होते ते एकदा सॉर्ट आउट करा आणि पुढे कामाला लागून जा. आणि जर काही निगेटिव्ह पॉईंट नसतील तर करा. काहींच्या टाइम झोनमध्ये 4 महिन्यात रिझल्ट येतो, काहींचा 6 महिन्यात येतो, काहींना 2 वर्ष, काहींना 1.5 वर्ष, थोडा वेळ लागतो. पण आपण आपली मेहनत कंटिन्यू करणं गरजेची आहे. त्याच्यामुळे तो एक पॉईंट लक्षात ठेवा. तो मला एक खरंच पटला की यार या पोरांनी मेहनत केली, शेवटपर्यंत सोडलं नाही. आणि त्याचा तर उलट पण फीडबॅक होता कार्तिकचा स्पेशली, की लॉकडाऊनमध्ये ऍक्च्युअली माझा जास्त अभ्यास झाला म्हणे सर घरी आल्यावर, तिकडे तेवढा नव्हता होत, इकडे माझा व्यवस्थित झाला. तर काही जणांचं असं पण राहतं. तर मला असं वाटतं की तुम्ही ते स्टेटमेंट नका देत राहू प्रत्येक वेळेस, सर घरी अभ्यास होत नाही, घरी पण होतो अभ्यास, असे पण एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. बाकी एक अजून कंप्लेंट मी मुलांची बघितली ज्यांचे रिझल्टच्या वेळेसची, की सर माझा मित्राला मी थोडंफार शिकवलं होतं आणि त्याचे रिझल्ट आलेला आहे, किंवा हा माझ्या नंतर जॉईन झाला होता आपल्या अकॅडमीला आणि त्यांनी नंतर प्रिपरेशन चालू केलं पण तरी माझ्या अगोदर रिझल्ट आला. हे बघा, हे नो डाऊट मित्र मैत्रिणींचा रिझल्ट येणं, जवळच्यांचा रिझल्ट येणं, ज्युनियरचा रिझल्ट येणं, हे सगळं खरं आहे. आणि हे रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला वाईट वाटणं पण तेवढंच खरं आहे. तुम्हाला थोडंसं वाईट वाटतं हे मी पूर्ण मान्य करतो. एखादा जर म्हणत असेल नाही सर मला काहीच लाज वाटत नाही यांचे रिझल्ट येऊन, पण तर भाई मग ते तुम्ही थोडंसं ॲबनॉर्मल केस दिसते मला. कारण एक नॉर्मल ह्युमन टेंडन्सी आहे की आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींचा रिझल्ट की वाईट वाटणं साहजिक आहे. मी म्हणतो वाईट वाटू द्या, त्याच्यात काही हे नाहीये. बट तोच विचार कंटिन्यू डोक्यात नका ठेवू. कारण भरपूर जणांशी बोलताना मला डायरेक्ट त्या कंपॅरिझनच दिसत होत्या की सर हे असं होतंय तसं होतंय, घरचे बोलताय, हा रिलेटिव्ह झाला. आणि घरचे जर का बोलत असतील ना तर घरच्यांशी तुम्ही उलट उत्तरं देऊन भांडणं बिंडणं करून किंवा असं काहीतरी चिडचिड करू नका. त्याच्याऐवजी त्यांच्याशी थोडासा कॉन्फिडंटली त्यांच्याशी बोला, त्यांना कॉन्फिडन्स दाखवा तुमचा की नाही माझ्याकडनं होऊ शकतं. थोडा कॉन्फिडन्समध्ये घ्या त्यांना, कारण त्यांचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. तुम्ही त्यांच्याशी वादविवाद करण्यात की मजा नाही. आता लास्ट वीकमध्ये मी श्रीकांतच्या घरी बोललो होतो. का बरं, त्याला तेच वाटत होतं की सर यांना पण थोडंसं सांगा की मी करतोय. याच्या अगोदर शुभम पालवेच्या घरी बोललो होतो त्यावेळेस LICच्या रिझल्टच्या, आणि लिटरली त्याच्या वडिलांना तर मी थोडं म्हणजे आमच्या दोघांचंच खूप जास्त बोलणं होऊन गेलं होतं की म्हणलं नाही तुम्ही त्याला बिलकुल नका बोलू, कंपॅरिझन नका करू, तो करतोय, आम्हाला दिसतोय तो मेहनत घेतोय. आणि नेमका LICचा रिझल्ट येऊन गेला होता. म्हणजे त्याच्या वेळी म्हणे सर तुम्ही बरोबर सांगत होते. तर काही गोष्टींना तुम्हाला पेरेंट्सला नाही बोलता येत ना, तर आम्हाला सांगा, यश सरांना सांगा, फातिमा मॅडमला सांगा, आम्ही बोलू शकतो जर तुम्ही इमानदारीने मेहनत घेता येतं. बट त्यांचा कॉन्फिडन्स गेन करा. त्यांच्याशी वाद नका घालू की सर मला घरचे टॉर्चर करताय. तुम्हाला इनिशिएटिव्ह घ्यावं लागणार, तुमच्याच घरचे ते तुमच्याच भल्यासाठी ना. आणि कसं आहे ती प्रोसेस तुमची मध्ये अडचण नको यायला. तुम्ही ज्या स्पीडनी करताय ना या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही मध्ये खाली पडून जातात आणि नंतर परत उगवता 2-3 महिन्यांनी की सर आता मी घरच्यांना कन्व्हिन्स केलं, आता सांगा मी काय करू. अबे तुला आता परत मागणं चालू करावं लागणार आहे. तर मग तुम्ही हे ब्रेक नका पडू देऊ. म्हणून कोणताही रिझल्ट लागला ना की तेवढ्यापुरतं थोडं वाईट वाटणं साहजिक आहे. मी सांगतो वाईट वाटणं साहजिक आहे. मलाही तुमच्या त्या फिलिंग्स कळतात. तुम्ही काही जणांसोबत त्या शेअर करा, जे तुमचे चांगले जवळचे मित्र मैत्रिणी असतील, टीचर लोकांसोबत शेअर करा. त्यांना
मुलांना सांगा, ते मन थोडंसं मोकळं करा तुमचं, लगेच मुकाट्याने अभ्यासाला लागा. तो एक पॉईंट मला वाटत होता की मुलांनी थोडासा सुधारला पाहिजे. आणि त्यासाठी मी विठ्ठलचं खूप वेळेस एक्झाम्पल देतो. विठ्ठलचा नेहमी तोच प्रॉब्लेम व्हायचा, पण त्यावेळेस त्याचं सिलेक्शन झालं, त्यावेळेस मला सांगितलं की सर ही मी खूप गडबड करायचो म्हणे, रिझल्ट लागला की बोंबलत बसायचो, 2, 3, 4 दिवस तेच विचार डोक्यात ठेवायचो, पण नंतर कळालं की पटकन आपण पुढे जायला पाहिजे. कारण तुमचं असं नाही ना रे, तुम्ही बिगिनिंग आहे, तुमचं 80-90% काम झालेलं आहे आणि भरपूर जणांचे तर असे एकदम बाउंड्रीवरती रिझल्ट आहे. तर म्हणजे माहिती की थोडं 1-2 क्वेश्चन इकडे तिकडे गेले असतं तुमचं आज सिलेक्शन होतं. मग तुम्ही त्यांच्यापेक्षा काही कमी पोटेन्शियलचे असं नाहीये, फक्त त्या दिवशी तुम्ही थोडीशी जास्त गडबड केली किंवा थोडं कुठेतरी आपण कमी पडलोय आपण मान्य करू, थोडं कुठेतरी कमी पडलो असं आपण मान्य करू आणि त्या हिशोबाने परत अभ्यास करू. सो बेसिकली त्या एक गोष्टीला मला वाटतं थोडंसं विचार केला पाहिजे. लकचा तर पार्ट असतोच थोडाफार, तो पण एक पॉईंट लिहिला होता मी, पण तो पण कोणाला भेटतो लकचा पार्ट, जे मेहनत करता, जे इमानदारीने सगळ्या गोष्टी करताय. ठीक आहे, बाकीच्यांनी त्याला असं काही हार्ड नका वाटतो की सर मग असं कसं काय. आणि तुम्हाला परत परत सांगतो, कल्पनाचं खूप वाईट वाटतं की ती इतकी मेहनत घेते तरी रिझल्टचा थोडी गडबड होती, किंवा शुभम लोहारे घेतात, बट स्टील शुभम लोहारेचा ग्रुप झाला, थोडंफार तरी तुमचा कुठेतरी वीक पॉईंट राहत असेल की तुम्ही त्याला अजून जोर लावा, तो इंग्लिशचा असो किंवा अजून कुठला असो. कारण की एक सांगतो, एकदा रिझल्ट यायला लागले खरंच खूप येणार. आता विपुल सरांचं बघा, इतके दिवस नव्हते तर आम्हाला वाईट वाटत होतं, पण आता 3-4 रिझल्ट आले. मी आधी पण बोललो की त्यांचा IBPS क्लर्क आला, RBIचा आला, SBIचा पण आलाय. आता मग या गोष्टींना जर नीट विचार केला तर काम होऊ शकतं ना, तर हे थोडंसं नीट बघा. बाकी आता मला असं वाटतंय की या मुलांनी काय करायला पाहिजे, तर सगळा विचार सोडून तुम्ही सरळ SBI POच्या प्रीच्या मागे लागा. कारण प्रीचा पेपर हार्डली 6-7 दिवसावर आहे. आता मेन्सचं तुम्ही थोडंसं स्टॉप केलं तरी चालेल, कारण की SBI POचा प्रीचा पेपर काढून तुम्हाला परत एक कॉन्फिडन्स आणायचा. कारण SBI PO प्री म्हणजे असं नाहीये की सर माझा एक सेट बसला नाही, माझ्याकडनं गडबड झाली, तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर जाऊ शकता. कारण याची कॉम्पिटिशन खूप हाय आहे, बरोबर, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे इथं मला वाटतं की जरा 6-7 दिवस राहिले ना, याला थोडंसं बाजूला ठेवा, लगेच मेन्सचं नाही केलं तरी चालेल, पण प्रीच्या मागे पूर्ण लागून जा, ज्यांचा SBI क्लर्कचा रिझल्ट आलेला नव्हता. आणि भरपूर जणांचं म्हणणं होतं सर मी एकटाच का बरं, माझ्यासोबत असं का बरं होतं. नाही, असे भरपूर जण आहेत ज्यांच्याबरोबर अशी गडबड होते, बट जे तिथे थांबत नाही पुढे जाताना त्यांचे लगेच पुढचे पण रिझल्ट येतात. त्यामुळे तुम्ही तिथे थांबू नका. हे मी RBIच्या वेळेसही बोललो होतो आणि SBIच्या वेळेसही बोलल, ते थोडंसं बघा. दुसरं, सर आम्ही काय करायला पाहिजे, असे खूप जणांचे मेसेजेस होते की सर आमचं काय चुकतंय. खूप जणांचे मेसेजेस, खूप, मी तेवढे वाचूनही नाही दाखवू शकत तुम्हाला. सर इतकेच आले, 2 वर्षापासून प्रिपेअर करतोय, एवढं झालं, इतकी मेन्स होती, 8 नंबरची मेन्स होती, 9 नंबरची मेन्स होती. बरोबर, भरपूर जण सांगताय. मी तुम्हाला एवढंच म्हणल, दुसरं ऑप्शन नाहीये, आपल्याला हेच करणं आहे. फक्त त्याच्यामध्ये थोडंसं नीट बघायचं की यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही तंतोतंत करतोय का. आणि मी सांगितलेल्या कोणत्या गोष्टी आता थोड्या वेळात मी तुम्हाला पुढे SBI PO प्रीचं सांगाल ना, एवढ्या आठवड्यातच सांगणार आहे, तेवढं तुम्ही तंतोतंत करता का बघा. तुम्हाला त्यातच इतकं शिकायला भेटेल आणि इतकी इम्प्रूव्हमेंट होईल, तर त्या गोष्टी नीट करताय का बघा. पण फक्त हे स्टेटमेंट देऊन नाही चालणार की सर 2 वर्ष झालं, आता तर मला एक्सपेक्टेड होतं माझं SBI निघेल म्हणून, तर हे चुकीचं आहे. तर इथे मला असं वाटतं ज्या मुलांचं ते म्हणणं होतं, तर पहिली गोष्ट तर प्रीवरती पूर्ण फोकस करा. कारण की या 6 दिवसामध्ये आपण सगळं मार्क्सचं कव्हर करून घेऊन लगे मग पुढे महिनाभर मेन्सच करायचं आपल्याला. दुसरं, ग्रुपमध्ये थोडासा डोकं लावा, ग्रुप मेंबर्स पकडा जे एकटे करता, कारण स्टॅग्नन्सी येते. ग्रुपमध्ये तुम्हाला 4 गोष्टी नवीन शिकायला भेटतात आणि सगळ्या ग्रुप मेंबरला एनकरेज करा, त्यांना पण थोडासा ज्या गोष्टी ते चांगलं करतात त्यांना त्यात थोडंसं प्रवृत्त करा, थोडंसं त्यांना सांगा, त्यांचं ॲप्रिसिएशन करा. त्याच्याने काय होतं, पूर्ण ग्रुप पॉझिटिव्ह राहतो. नाहीतर असं नाही झालं पाहिजे की सर जाऊ द्या याच्यासोबत माझी खुन्नस झाली मग हा ग्रुप गेला, ते तसं नाही झालं पाहिजे. आणि असं नाही की ग्रुपमध्ये अभ्यास केला तरच रिझल्ट येतो, असंही नाही की एकट्याने केला तरच येतो, बट काही जणांना स्टॅग्नन्सी येत असेल तर तुम्ही ते करायला पाहिजे. ठीक आहे. सो आता SBI क्लर्कच्या रिझल्टसाठी जेवढ्या जणांचे मेसेज आले होते त्यांनी बघा की तुम्ही पुढच्या गोष्टी करताय का, आणि ह्या गोष्टीतून दूर निघा. ह्या गोष्टी बोलून तुम्हाला थोडंसं बरं वाटेल, म्हणून मी पण तुमच्यासोबत आता भरपूर बोलून दिलं इथे की बाबा यांनाही कळलं की सर जे विचार तुम्ही सांगता ते विचार आमच्या डोक्यात चालू होते खरंच, तर बरोबर आहे. ठीक आहे. आता पटकन वेटिंग बद्दल बोलू एकदा. SBI ज्युनियर असोसिएटच्या वेटिंग लिस्ट बद्दल. तर 2018, 2019 आणि 2020 आता ह्या 3 एक्झाम्स आहे. त्यातली जी पहिली एक्झाम झाली 2018ची, त्यावेळेस जी वेटिंग लिस्ट होती ओपनची, ती 4.5 मार्कनी कमी झाली होती. किती? 4.5 मार्कनी. पण ती पहिल्या राऊंडमध्ये नव्हती झाली. टोटल 2018ला 3 राऊंड झाले होते. 2018ला म्हणजे 2 वर्षापूर्वीची ऍड, त्यामध्ये 3 राऊंड मध्ये वेटिंग लिस्ट झाली होती क्लिअर. एक 20 जानेवारी, एक 20 एप्रिल आणि एक 20 जून मला वाटतं, बरोबर, 3-3 महिन्यामध्ये. तर 4.5 मार्कनी ओपनचा कट ऑफ कमी झाला होता. तर पहिल्या राऊंडमध्ये जवळपास तो 2.25 कमी झाला होता, नंतर 2 कमी झाला होता, नंतर 0.50. तर असा 4.5-5 मार्क पर्यंतचा 4.5 पर्यंतचा ओपनचा ओव्हरऑल कट ऑफ कमी झाला होता. आणि ओबीसीचा या 3 राऊंडमध्ये मिळून 2 मार्कनी कट ऑफ कमी झाला होता. हे झालं 2 वर्षापूर्वीचं स्टॅट्स. आता 1 वर्षापूर्वीचं, मागच्या वर्षीचं. मागच्या वर्षी 3 वेटिंग लिस्ट नाही लागल्या, 2च लागलेल्या, तिसरी कदाचित लागू पण शकते. का बरं? कोविडमुळे सगळ्या एक्झाम्स डिले झाल्या होत्या. 20 जानेवारीचा जो रिझल्ट होता वेटिंगचा तो 20 फेब्रुवारीला लागला. पण सरप्राइझिंगली 4.5 मार्कचा जो 2 वर्षापूर्वी ओपनचा 3 राऊंडचा कट ऑफ कमी झाला होता, 3 राऊंड मिळून 4.5 मार्क कमी झाले होते, ते मात्र मागच्या वर्षी पहिल्याच राऊंडला 4.5 मार्क कमी झाले होते. 4.5 कसे? 89.87चा 75चा कट ऑफ होता आणि 85 मार्क्स पर्यंत
86 85 पॉईंट समथिंग पर्यंत क्लिअर झालं होतं ते 4.25 होतं मला वाटतं. इतका पहिल्याच राऊंडला कमी झाला होता. त्याच्यानंतरच्या राऊंडला 2 कमी झाला होता. 4.75 मग 2 कमी झाला होता. तर असा टोटल 6.75 मागच्या वर्षी 2 राऊंडमध्ये ओपनचा कट ऑफ 6.75 खाली आला होता. त्यामुळे ओपन कॅटेगरीवाल्यांना खूप जास्त होप्स आहे की तुमचं वेटिंगमध्ये क्लिअर होईल. सर मग एवढा डिफरन्स कशामुळे पडला होता? सगळ्यात महत्त्वाचं की जॉईनिंग, कारण कोविडमुळे काय झालं होतं सगळं पुढे ढकललं गेलं होतं आणि भरपूर जणांनी बाकीच्या एक्झाम्समध्ये जॉईनिंग करून घेतलं. बाकीचे ज्यांचे काही रिझल्ट्स लागले होते त्याच्यामुळे मग ते जसा एसबीआय पीओचा रिझल्ट झाला. आता एसबीआय पीओ ज्यांचा निघाला त्यांचा एसबीआय क्लर्क पण निघाला होता, पण ते एसबीआय पीओला निघून गेले. बरेच जण आरआरबी पीओला निघून गेले, काही जण एलआयसी मध्ये निघून गेले आणि एलआयसी आणि एसबीआय क्लर्क दोन्ही आजूबाजूलाच लागले होते. तर त्याच्यामुळे पण काय झालं, भरपूर जणांनी जॉईनच नाही केलं, म्हणून हा कट ऑफ खूप खाली आला होता. म्हणून मी मुद्दाम 2 वर्षांचे कट ऑफ सांगतोय, कारण मागच्या वर्षीचे स्टॅट्स वेगळे आहेत, कारण त्याच्या आजूबाजूला कोणत्या एक्झामचं ते मॅटर करतं. जसं या वर्षीचं बघा, आता या वर्षी आरबीआयचा रिझल्ट लागलेला आहे आणि ईपीएफओ एसएसएचा. तर ईपीएफओ एसएसए मध्ये पण भरपूर 200-250 मुलं जॉईन होणार आहे आणि आरबीआय मध्ये पण भरपूर मुलं जॉईन होणार आहे. पण आता आरबीआय आणि ईपीएफओ मध्ये जर कॉमन स्टुडंट असतील तर मग परत गडबड होऊ शकते. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे खूप काही मॅटर करेल की त्या पहिल्या राऊंड पर्यंतचा जोपर्यंत तुमचा रिझल्ट लागत नाही फायनल आणि ती वेटिंग लिस्ट येत नाही बाहेर, तोपर्यंत किती मुलं जॉईन करता आणि सेकंड राऊंड पर्यंत तुम्ही होप्स ठेवू शकता. तर एकंदरीत मला असं वाटतंय की 4 मार्क्स पर्यंत 2 राऊंड मध्ये तो ओपनचा आरामात कमी होतोय, दिसतच आहे म्हणजे बरं का. वर्स्ट टू वर्स्ट केस 4.5 मार्क्स तरी कमी झालेले आणि ओबीसीचा मागच्या वर्षी 2.25 ने कमी झाला होता. 2.25 ओबीसी. मी तुकाराम सोबत बोललो, तुकाराम ओबीसी कॅन्डिडेट्स होता, त्याचा 1.75चा डिफरन्स होता. तर तो म्हणजे सर टोटल 2 राऊंड मध्ये 2.25 ने खाली आला होता. तर मला भरपूर जणांनी मेसेज केले होते की सर आम्ही ओबीसी आहे, ओपन आहे, तर आमचे काही चान्सेस आहेत का? तर ओपनवाल्यांचं बघा एक अंदाज दिसतोय की जवळपास 4-4.5 मार्क पर्यंत 2 राऊंड मध्ये कट ऑफ कमी येतात. तर पहिल्या राऊंड पर्यंत आता 2-3 मार्कने तर येऊनच जाईल आणि फर्स्ट राऊंडचा ओबीसीचा 2 मार्क पर्यंतचा. पण आता हे सगळे मी तुम्हाला मागचे स्टॅट सांगितलेले, याच्यामध्ये काही गडबड झाली तर सांगता येत नाही, पण शक्यतो तुम्ही होप्स पकडू शकता. सर तुम्हाला पर्सनली काय वाटतंय? मला पर्सनली असं वाटतंय हे थोडंसं ऐकून घ्यायचं, हे बाजूला ठेवायचं आणि चुपचाप पुढच्या एक्झामचा अभ्यास करायचा. हे झालं तर बोनस आहे आपलं, नाही तर पुढचा अभ्यास व्हायचा नाही, तर उगा तुम्हाला डिसअपॉइंटमेंट नको व्हायला. पण मी तुम्हाला सगळे स्टॅट्स फिगर्स तर जशा आहे तशा सांगून दिले. क्लिअर? याच्यामध्ये अजून कोणाचा डाऊट असेल तर तुम्ही नंतर कमेंट करू शकता, याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. बाकी 3 लिस्टच लागतील का, तिसरी लिस्ट लागेल की नाही हे खूप जणांचं म्हणणं होतं. मी एसबीआय मध्ये बऱ्याच जण स्टुडंट सोबत बोललो, त्यांचं म्हणणं सर सांगता येत नाही म्हणे, ही जर प्रोसेस डिले होऊन गेली ना तर तिसरी लिस्ट पण लागू शकते म्हणे आता, आणि तिसऱ्या लिस्टमध्ये पण मुलांना फायदा होऊ शकतो. आणि जर डिले नाही झाली तर आता ही रिक्रुटमेंट तशी पण झालेली तर कदाचित हेच होऊन जाईल आधी, तर सांगता नाही ती लागेल की नाही म्हणून. त्यानंतर आता लास्ट पॉईंट, सेकंड लास्ट पॉईंट जो आपला एसबीआय पीओ प्री आणि सप्लिमेंटरी एक्झामसाठी जे मॅक्झिमम जण याच्यासाठी आहे, ज्यांच्या करंट बॅचेस चालू होते एसबीआय पीओ प्रीचं प्रिपरेशन करताय, ज्यांची ऑनलाईन बॅच चालू होते पण एसबीआय पीओ प्रीचं प्रिपरेशन करताय, त्या सगळ्यांसाठी ऑनलाईन बॅचवाल्यांसाठी तर फर्स्ट ऑनलाईन बॅच ज्यांची संपली होती त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हे शेड्यूल फॉलो करा. आय होप तुम्ही सगळे सण ते शेड्यूल फॉलो करत असाल, त्याचा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नंतर टाका समजा. पण त्याचा तुम्हाला खरंच आता फायदा होईल. या एका आठवड्यामध्ये तुम्हाला दिसूनच येईल की यार एवढं टाईट शेड्यूल फॉलो केल्याचा किती फायदा होतो. बट वेगळं काय करायचं आता अजून, आणि बाकीचे जुन्या मुलांनी पण काय करायला पाहिजे ते बघा. मला वाटतं सगळ्यात पहिले ओल्ड स्टुडंटने आता मेन्सचा अभ्यास बंदच करा. मला वाटतं 1 आठवड्यासाठी तरी मेन्सचा अभ्यास बंद ठेवा. तुमचं शेड्यूल कसं पाहिजे, पहिले काय काय गोष्टी तेवढा पटून बघून घेऊ, मग सगळ्यात शेवटी मी खाली शेड्यूल लिहिलेलं आहे. डेली 1 मॉक टेस्ट द्यायची मिनिमम, 1 मॉक टेस्ट मस्ट डिटेल अनालिसिस करून. अनालिसिस कसं करायचं त्याच्या अगोदर खूप वेळेस सांगितलेलं आहे, व्हिडिओ पण बनवले, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ. 1 मॉक टेस्ट मिनिमम, आणि दुसरी मॉक टेस्ट पण चालेल, डिपेंड करतं की तुमचं बाकीचं शेड्यूल कसं, तुमच्याकडे वेळ किती आहे. पण जर दुसरी मॉक टेस्ट देता तर एक्सपेरिमेंट करा, ठीक आहे, एक्सपेरिमेंट करा, एक नॉर्मल आणि एक एक्सपेरिमेंट वाली. दुसरं, सगळ्या जेवढ्या पण मॉक टेस्ट दिलेल्या आता लास्ट वीक मध्ये काय काम असतं माहिती का, जेवढ्या पण आपण मॉक टेस्ट दिलेल्या आहे प्रीच्या त्या सगळ्यांचा अनालिसिस करणं. एखादा पझल जर तुमचा अडकलेला असेल तर परत सॉल्व्ह करा, तो कॉन्फिडन्स गेन करा की नाही गाड्या मला हे पझल जमतंय. एखादा डीआय तुम्हाला एखादा मॉक टेस्ट मध्ये जमला नसेल तर परत सॉल्व्ह करा, तो डीआय मधून कॉन्फिडन्स घ्या. एखादा आरसी तुम्हाला जमला नसेल इंग्लिशचा तर परत सॉल्व्ह करा, तो इंग्लिशचा आरसी सॉल्व्ह करून बघा. इंग्लिशचे काही ग्रामरचे क्वेश्चन्स तुमचे चुकले असेल, स्पॉट द एरर वगैरे, तर बेसिकली मॉक टेस्टचं पूर्ण डिटेल अनालिसिस करायचं. आतापर्यंत एसबीआय पीओ साठी तुम्ही 8-10 मॉक टेस्ट दिले असतील, तर सगळ्या मॉक टेस्ट अनालिसिस करायचं ह्या वीकमध्ये. हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. आणि परत मॉक टेस्ट द्यायच्या दुसऱ्या, त्या पण चालतात. सर मॉक टेस्ट जास्त दिल्या तर स्कोर वाढतो का? डिटेल अनालिसिस केलं आणि सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तरच स्कोर वाढतो. नुसतं नावाला उठून मॉक टेस्ट दिला की चला आज माझा स्कोर वाढणार आहे तर काही होत नाही, डोकं अजून खराब होतं. कधी कधी तर मग स्कोर डाऊन पण येतो. कारण पोरं काय करतात, पेपर सोपा आला तर आले माझे मार्क्स, पेपर अवघड आला तर मार्क्स गेले, या माइंडसेटने नका जाऊ. अनालिसिस प्रॉपर केलं पाहिजे तुम्ही, तर त्याचा फायदा होतो. त्यामुळे विदाऊट अनालिसिस पुढे जाऊ नका. तिसरं, भरपूर जणांनी मेसेज केला होता की सर मला आता खूप जबरदस्त पेपर द्यायचा म्हणे, एसबीआय पीओचा आणि आयबीपीएस पीओचा मागच्या याची गडबड झाली. तर मी म्हणतोय जबरदस्त द्यायचा आहे ना तर मॉक टेस्ट अनालिसिस मध्ये 2च पॉईंट चेक करायचे फक्त. सगळ्यात पहिले 100% क्वांट एररची अॅक्युरेसी आहे का, 100% क्वांट एररची अॅक्युरेसी आहे का. आणि दुसरं,
सगळ्यात इझी क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केले होते का, जे तुमच्या लेवलवरती? तुम्ही जर म्हटले मी 17 क्वेश्चन अटेम्प्ट केले, तर ते उरलेले 18 क्वेश्चन जे होते क्वांटचे ते खरंच अवघड होते का याच्यापेक्षा? जर तुम्ही म्हटले नाही सर 4 क्वेश्चन सोपे होते, मग ते 4 तुम्ही का नाही अटेम्प्ट केले? तुमची डिसिजन मेकिंग वाढेल, तुमची अॅक्युरसी वाढेल. बस या दोनच गोष्टी विचार करायचा. याचं मी डिटेलमध्ये सांगितलेलं खरं एका व्हिडिओमध्ये, त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिली मी. ठीक आहे. त्यानंतर सेम मिस्टेक्स अवॉइड करा. ज्या परत मिस्टेक करता मुलं. खूप जण विचारतात की सर मी कॉन्टेलरचं असं करतोय. अरे बाबा इंग्लिशला पण इम्पॉर्टन्स द्या, विदाऊट इंग्लिश काही इम्प्रूव्ह होणार नाही बरं का. मी आता नाव नाही घेत कोणाचं, पण मला भरपूर मुलं माहिती आहे जे इंग्लिशला लाईटली घेतात आणि फक्त कॉन्टेलरच्याच मागे पळतात. त्याच्याने थोडंसं मुश्किलच आहे बॉस करणं, आणि जर जनरल कॅटेगरीचे असेल तर मग तर अजूनच मुश्किल आहे. ठीक आहे. चा व्हिडिओ परत बघा, ते पण बोललो मी. त्यानंतर पेपरवर मिस्टेक्स लिहून काढा. हे मी खूप वेळ सांगितलेलं, त्या अनालिसिसच्या व्हिडिओत पण सांगितलेलं की तुमच्या मिस्टेक्स लिहून काढा. त्याचं डिटेलमध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे तिथं की यार काय काय गडबड झालेलं आहे. आणि तेच जर तुम्ही पेपरवर जायच्या आधी बघितलं ना, तुम्हाला कळतील की तुमच्या कोणत्या कॉमन मिस्टेक असतात. भरपूर जण म्हणतात सर मला सिलॉजिझम येतं, आणि प्रत्येक मॉक टेस्टमध्ये एकतरी सिलॉजिझम चुकतं, आणि म्हणतात जाऊ दे सिली मिस्टेक झाली. तर हे ओव्हर कॉन्फिडन्सचे लक्षण आहे. प्रत्येक वेळेस कसं चुकतं रे? कधी ते एखाद्या वेळेस पेपर सेटरचं चुकू शकतं, काही वेळेस ऑनलाईन टेस्टमध्ये गडबड असते. प्रत्येक वेळेस कशी राहते? तर इथं थोडासा तुम्ही विचार केला पाहिजे. हे फक्त मी सिलॉजिझमचं बोललो. असं बऱ्याच जणांचं प्रत्येक वेळेस एक अल्फा न्यूमरिक चुकतं. प्रत्येक वेळेस तुमचं काही ना काहीतरी एखादा मिसलेनियसचा क्वेश्चन चुकून जातो, किंवा काही नमुने असे असतात सर माझं पझल दरवेळेस बसतो पण एक क्वेश्चन तरी चुकतो. अरे मग मूर्ख आहे तुम्ही, तुमच्यापेक्षा मूर्ख कोणीच नाही जगामध्ये. पझल बसवता आणि क्वेश्चन कसं चुकवता रे? म्हणजे तुमच्या हातातले मार्क ते 5 फक्त तुम्हाला अटेम्प्ट करायचे, आणि तुम्ही तिथं चुकवता म्हणजे त्यात प्राऊड फील नका करू. त्याची काही सिंपती भेटणार नाही तुम्हाला किंवा माझं एक चुकतं म्हणून. तुमचेच मार्क चालले ना. तर या गोष्टींकडे लक्ष द्या. ते हे अनालिसिस डीपमध्ये केल्यानंतर कळायला लागतं. पुढच्या वेळेस अलर्ट राहतो आपण की पझल आलेले मला 5च्या पासून नीट करायचे. मागच्या वेळेस माझं यार सिलॉजिझम मध्ये चुकलो, यावेळेस चुकवायचं नाही. माझं फॉरवर्ड बॅकवर्ड मध्ये दरवेळेस चुकतं, कसं काय चुकतं यावेळेस मला नीट बघायचंय. तर या गोष्टींना थोडं सिरियस घ्या ना. थोडं स्वतःला पण एनकरेज करा, बाकीच्या ग्रुपला पण करा, तर बरोबर काम होतं. तर मला वाटतं या छोट्या गोष्टींवरती लक्ष द्या. जसं इंग्लिशची बरेच जण कंप्लेंट करतात की सर एवढे अटेम्प्ट केले माझे 50% बरोबर राईट येतात, आणि अनालिसिसमध्ये सगळं राईट येतात पण पेपरमध्ये फक्त 50% येतात. कसं काय येतात? मग थोडी मेहनत घ्या ना तिथे. तर ह्या गोष्टी बघा. अनालिसिसचा पार्ट जो असतो ना डीपमध्ये, तो याच्यासाठी असतो. बाकी स्केड्यूल कसं पाहिजे? ओल्ड स्टुडंटनी तर मेन स्टॉप करायला मी बोललो. खूपच ओल्ड स्टुडंटचं म्हणणं असेल नाही सर एसबीआय पी होता आम्ही अशी काढतो, तरी आम्हाला सांगा मी मेन्सचं काय करू. तर भाऊ तुम्ही फक्त जीकेचा करा 1-1.5 तास एक्स्ट्राचा अभ्यास, बाकी नक्की काही करू. चुपचाप हे करा, कारण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. हा ऑल इंडिया लेवलवरती पेपर आहे. तुमचा आयबीपीएस क्लर्कला जर तुम्ही एखादा 5 क्वेश्चनचा सेट जरी सोडला असेल ना, तरी मी तुम्हाला म्हटलं असेल की पेपर निघू शकतो आयबीपीएस क्लर्कचा, कारण ते महाराष्ट्र लेवलवरती आहे. तुम्हाला माहिती आहे की किती जण क्लर्कचा फॉर्म भरतात, आणि एसबीआय पी म्हटलं की भारतातनं सगळे रथी महारथी फॉर्म भरतात. त्याचा कट ऑफ कसा जातो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याची लेवल तशी असते. त्याच्यामुळे तिथं तुम्हाला असं चालणार नाही. तुमच्या मिस्टेक्स तुम्ही करू नाही शकत. तुम्ही झिम्बाब्वे विरुद्ध मिस्टेक करा, तुम्ही ओव्हरकम करू शकता, पण तुम्ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध मिस्टेक केलं तुम्हाला ते थोडा बी चान्स देणार नाही, लगेच दाबून टाकतील. तर तशी ही स्ट्रॉंग तुमची टीम आहे ना, तशी स्ट्रॉंग एक्झाम आहे. इथं तुमचे चान्स चालणार नाही की सर माझं पझलनं अर्ध बसलं होतं मी टिक करायचं विसरलो. इथं नाही चालणार हे लाड. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या 100% कॅपॅसिटीवर पाहिजे की हे मला असं करायचं मी असं केलं. यासाठी हा लास्ट वीक आहे. म्हणून मी म्हणतो की मेन्स बंद करा आणि पूर्ण या गोष्टींवर फोकस करा. आणि जे ऑनलाईन बॅचचे पंटर आहेत नवीन पोरं, त्यांनी तर बॉस ह्या ज्या बेसिक इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला सांगितलेल्या ना तेवढ्या चुपचाप फॉलो करा. अनालिसिसचा एक व्हिडिओ 100% सगळ्यांनी बघा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी देत होतो. भरपूर जुना व्हिडिओ, आय गेस 15 ऑगस्टचा व्हिडिओ असेल, तो बराच जुना असेल, बट त्याला पुढे न्या. मध्ये कुठेतरी मी अनालिसिस बद्दल बोललेलो आहे, तेवढा पार्ट ऐका, तेवढं तंतोतंत फॉलो करा, तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर स्केड्यूल सांगा सरांना. तर स्केड्यूलवरती येऊन जातो. एक मॉक टेस्ट आणि अनालिसिस म्हणजे तुमचे जवळपास 4 तास जातील. मस्त डिटेलमध्ये अनालिसिस पाहिजे, एकही क्वेश्चन सोडायचा नाही. सर मी वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट नाही केले पेपरमध्ये, मग अनालिसिस मध्ये करायचे, सगळे करायचे, काही होत नाही, कारण पेपरमध्ये वेळ भेटला तर काय करणार आहे. आणि एक्सपेरिमेंट पण करायचे. काही मॉक टेस्टमध्ये स्टार्ट टू एंड लॉजिक अटेम्प्ट करायचं, काही मॉक टेस्टमध्ये लॉजिक स्टार्ट टू एंड लॉजिक अटेम्प्ट करताना पहिलं पझल घेतलं तरी चालतं एक्सपेरिमेंटमध्ये, बरं का. कारण की मुलांचं काय म्हणणं होतं, सर मी मेन्सचं डायरेक्ट चालू करू का. हा मला हा एक पॉईंट बोलायचा 1 मिनिट. ज्या मुलांचे रिझल्ट नाही आले ना, ते म्हणत होते ना सर मी अजून वेगळं काय करू. ते म्हणतो डायरेक्ट मी मेन्सचा फक्त आता मॉक टेस्ट देऊ का, मला प्रीचं सगळं जमतं. मी तुम्हाला परत सांगतोय, तुमची जी प्रीची मॉक टेस्ट ना त्याच्यातले तुम्ही फक्त वर्ड प्रॉब्लेम तर करून दाखवा. कारण हे वर्ड प्रॉब्लेम जर तुम्ही केले ना तर तुमचं हळूहळू मेन्ससाठी तयार होईल. हा पॉईंट नीट आहे का बरं का. हा पॉईंट मला खरं आधी बोलायचा होता, मी विसरलो. नीट आहे का. ऑलिव्ह बोर्डच्या दर 4 दिवसाला 3 मॉक टेस्ट फ्री असतात. ऑलिव्ह बोर्डच्या दर 4 दिवसाला 3 मॉक टेस्ट फ्री असतात. जर तुम्ही ऑलिव्ह बोर्डचा ऍप बघितलं ना तर सगळ्यात खाली जायचं, फ्री मॉक टेस्ट लिहून आलेलं असतं. दर 4 दिवसाला 3 असतात, नंतर त्या एक्सपायर होतात. त्या टेस्ट ओपन करायच्या, त्या टेस्ट तशा पण फुकट चाललेलं आहे. तुम्ही नाही यूज केलं तर तशाही एक्सपायर होऊन जातात. त्या टेस्ट ओपन करायच्या आणि त्या टेस्टमध्ये पूर्ण मॅथ्समध्ये 20 मिनिटं फक्त वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट करायचे. तर तुमचं फिअर निघून जाईल, तुम्हाला हळूहळू हिंमत होईल. आणि ह्या प्रीच्या मॉक टेस्टच्या वर्ड प्रॉब्लेमची हिंमत झाली की मग मेन्सच्या आपण सेक्शनल टेस्ट, मेन्सच्या मॉक टेस्ट देऊ शकतो. तुम्ही डायरेक्ट तिथे जंप मारली तर कसं होईल. बऱ्याच जणांना मी बोलतो, ते म्हणतात सर मी मेन्सचं काय करू, मेन्सचं काय करू. त्यांना म्हणतो की पहिले वर्ड प्रॉब्लेम करा तुम्ही. हे मी ललित काळे, शुभम आंबोरे, जेवढे पण सगळे आता बँकेत आहे ना, या सगळ्यांना हेच एक्सपेरिमेंट सांगितलेले. मग ती आपले हे असो, प्रणोती असो किंवा कोणत्याही ग्रुपमध्ये असो, पूनम असो, सगळ्यांनी हे केलेलं आहे.
आणि ते म्हणले सर याचा तुफान फायदा होतो की पूर्ण 20 मिनिटं फक्त वर्ड प्रॉब्लेम करायची तर आमचं भीती निघते. कारण जर मी तुम्ही म्हणता सर आम्हाला मेन्सचा करायचं, मी ज्यावेळेस तुम्हाला प्रीचं बोलतो ना काय त्यांना वाईट वाटतं, यार आम्ही सरांना मेन्सचा म्हणतो सर म्हणता प्रीचं करा. अरे बाबा हळूहळू हळूहळू हे फिअर निघाल्यानंतर ते फिअर निघाल ना. डायरेक्टदा म्हटलं कसा जीव जातो मग. हॉलिवूडमध्ये 2 मार्क तरी येतात का सर? काही चाललं नाही, मी पेपर सबमिट केला, माझं डोकं फिरत होतं, माझं डोकं दुखत होतं, या कंप्लेंट्स येतात. मग पहिले हा बेस तयार करू ना आपण, कारण हे पण क्वेश्चन काही इझी नसतात त्यांचे. आणि एसबीआय पीओच्या तर खरंच चांगला टेस्ट आहे त्यांच्या. त्यामुळे मला वाटतं की ते एक्सपेरिमेंट करा, म्हणजे इनडायरेक्टली तुमचं प्रीचं तर प्रिपरेशन आहेच, पुढे जाऊन मेन्सचं पण प्रिपरेशन होतंय ना. ही गोष्ट जरा समजून घ्या. आणि ही गोष्ट ज्यांना ज्यांना समजलेली ते बँकेत गेलेले आतापर्यंत. आणि तुम्हाला जर समजायला वेळ लागला तर थोडंसं उशिरा बँकेत जाल तुम्ही, तर तुमचं चॉईस आहे काय करायचं बघा तुम्हाला. सो शेड्यूल 1 मॉक टेस्ट आणि अनालिसिस 4 तास, कॉन्ट LR युट्यूब लाईव्ह सेशन करायला पाहिजे, ते 2 तास होतं. त्याच्या टायमिंगची थोडीशी गडबड, ते मी तुम्हाला पुढे सांगतो. युट्यूब लाईव्ह करा किंवा टेलिग्राम लाईव्ह करा, कारण आता पुढचे 4 दिवस, उद्या परवा तेरवा 4 दिवस पुढचे सर एसबीआय क्लर्कसाठी युट्यूब लाईव्ह घेणार आहे. आणि सरांनी ज्या दिवशी नाही घेतला त्या दिवशी मी घेणार आहे. उद्या लॉजिकचा राहील, परवा माझा राहील, परत लॉजिक, परवा माझा राहील. ठीक आहे, असं 4 दिवस आहेत. हे 4 दिवस 2-2 तास तरी करा पुढचे, आणि 2 तास टेलिग्राम लाईव्ह असणार आहे. जर संध्याकाळी युट्यूब लाईव्ह आहे तर सकाळी आपण टेलिग्राम लाईव्ह ठेवू. टेलिग्राम लाईव्ह जॉईन कसा करायचं, असं भरपूर बाहेरच्या मुलांचे मेसेजेस आहे. इथं 95 चा नंबर दिसतोय तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये, 95 चा नंबर दिसतोय ना, त्याच्यावरती मेसेज करायचा. फक्त 95 च्या नंबरवर मेसेज करा की मला टेलिग्रामच्या लाईव्ह सेशन मध्ये ऍड करायचे, जुन्या मुलांच्या ग्रुपमध्ये. ते तुम्हाला ऍड करून टाकतील, त्याला कोणते पैसे लागत नाही, काही लागत नाही, तिथं ऍड करून घ्यायचं. ठीक आहे. दुसरं, इंग्लिशचं 2-3 तास करायचं. इंग्लिशचं मात्र नीट करा, मॅडमला ब्लाइंडली फॉलो करा. मला भरपूर नॉन एसएससी स्टुडंटचे मेसेज आले की सर एसबीआयचा रिझल्ट आला, सगळं क्रेडिट इंग्लिशसाठी मॅडमला जातं, मॅडमने जे जे सांगितलं आम्ही ते फॉलो केलं. तुम्ही तुमच्या स्टुडंटला खरंच ते फॉलो करायला लावा. तुमच्या स्टुडंटने आम्हाला सांगितलं की मॅडम इतक्या भारी शिकवतात, ते स्वतःच करत नाही म्हणे प्रिपेअर. तर मुलं फक्त सांगतात की असं असं आहे पण ते करत नाही. हे मेसेजेस लिटरली असे स्क्रीनवरती दाखवायला पाहिजे की यार तुम्ही का नाही करत येते. जर तुम्हाला कळते की ते इम्पॉर्टंट आहे, मागच्या मी बोललो पण होतो त्याच्यावरती भरपूर काही, पण आता जाऊ दे, जरा जास्त नको बोलायला. ठीक आहे. एक्सपेरिमेंट वाली मॉक टेस्ट जर तुम्ही देत असाल तर चांगलं आहे, त्याच्यात अजून 2 तास जातील. नाही तर मग जनरल अवेअरनेस करत बसा 2 तास. तर शेड्यूल परत आहे का, 1 तास मॉक प्लस अनालिसिस 4 तास जातील, कॉन्ट LR युट्यूब लाईव्ह 2 तास या पुढच्या 4 दिवसांसाठी, टेलिग्राम 2 तास, किती झाले 8 तास झाले, आणि 3 तास तुमचं इंग्लिशचं. आणि त्याच्यानंतर वेळ भेटला तर एक्सपेरिमेंट वाली एखादी मॉक टेस्ट द्या, किंवा मग जनरल अवेअरनेसचं करू शकता. हे झालं जनरल शेड्यूल. पण जर तुमचं शेड्यूल परफेक्ट चालू असेल तर तुम्ही त्यात काही मोल्ड करू नका, तुमच्या हिशोबाने चालू ठेवा. जर तुम्हाला वाटलं काही चेंजेस तुम्ही करू शकता. बट जेवढे पण जुने स्टुडंट आहे त्यांना मी रिक्वेस्ट करेल, ज्यांचे रिझल्ट नव्हते आले, एसबीआयमुळे जे बोंबलत होते की सर मी आता पुढचं काय करू, परत सांगतो हा एक पॉईंट. तुम्ही जे पण शेड्यूल फॉलो करता त्यात बघा की तुम्ही नवीन काही करताय का. जर तुम्ही आजपर्यंत क्रिटिकल रिजनिंग नसेल केलं तर तुम्ही क्रिटिकल रिजनिंग करताय का. जर तुम्ही आजपर्यंत डेटा सफिशियन्सी नसेल केलं तर डेटा सफिशियन्सी करताय का. जर तुम्ही आजपर्यंत वर्ड प्रॉब्लेम नसेल केले तर तुम्ही त्यात वर्ड प्रॉब्लेम ऍड करताय का. जर तुम्ही आजपर्यंत इंग्लिशच्या आरसी कधी अटेम्प्टच नाही केलेले, मोठे आरसी असतात सर मी करत नाही, तर त्याच्यावरती थोडासा जोर लावा. तर काही नवीन गोष्टी पण घ्या जेणेकरून तुमचा इंटरेस्ट बनून राहील आणि तुमचा अभ्यास होईल. नाही तर परत तेच रटाळ करायचं म्हटलं तर बोर होईल. ते हवं तर पुढच्या वीकपासून करा, पण ते करा कंपल्सरी. ठीक आहे. त्याच्यानंतर टेलिग्राम लाईव्ह किंवा युट्यूब लाईव्ह रेकॉर्डेड बघत असाल, जुन्या मुलांसाठी, स्पेशली जुन्या मुलांसाठी, जर तुम्ही टेलिग्राम लाईव्ह सेशन आणि युट्यूब लाईव्ह सेशन रेकॉर्डेड बघत असाल तर मी म्हणून तुम्ही बघू नका, काही उपयोग नाही त्याचा. कारण इट्स लाईक वन ऑफ द मॉक टेस्ट, की तुम्ही कोणतरी एक मॉक टेस्ट देताय आणि मॉक टेस्ट अनालिसिस मध्ये म्हणता सर मला हे पण येतं, फक्त पेपरच्या वेळेस येत नाही. अरे मग तुम्ही युट्यूब लाईव्ह सेशन असो किंवा टेलिग्राम लाईव्ह सेशन असो रेकॉर्डेड कशाला बघता. कारण रेकॉर्डेड बघितलं तुम्ही तेच म्हणणार हे मला येतं, हे पण येतं, सरांनी इझी क्वेश्चन घेतलं. तुमचा दम आहे ना, तुम्ही टेलिग्राम लाईव्ह सेशन अटेंड करा, त्यावेळेस आन्सर देऊन दाखवा. तुमच्या दम आहे ना, तुम्ही युट्यूब लाईव्ह सेशन अटेंड करा, त्यावेळेस आन्सर द्या. कारण तुमचा प्रॉब्लेम काय होतोय की सर आम्हाला प्रेशर हँडल होत नाही. मग हे प्रेशरच आहे ना, याला हँडल करून बघा ना, 1 दिवस 2 दिवस. आता मी 2 सेशन्स घेणार आहे एसबीआय साठी, एक गुरुवारी असेल आणि एक शनिवारी असेल. दोन्ही सेशनला प्रेझेंट राहा आणि त्यावेळेस आन्सर द्या सगळ्या मुलांसोबत की तुम्हाला किती जमतंय. त्याच्याने तुमचं फिअर निघून जाईल. मी म्हणत नाहीये की मी तुम्हाला असं ब्लॅक अँड व्हाईट करायचा प्रयत्न करतो, नाही, बिलकुल नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही त्यात उत्तरा कॉम्पिटिशन तुमचं फिअर निघायला लागेल. आता 2 सेशन एसबीआयचे ऑलरेडी घेतलेले, वेळ असेल तर ते बघा. इतकी मजा आली त्यामध्ये पण की भरपूर बेसिक कॉन्सेप्ट मुलांच्या क्लिअर झालं. खरं तर ते ऍग्रीवाल्यांसाठी पण होतं, पण एसबीआय वाल्यांसाठी पण होतं. तर अजून 2 सेशन्स आहे, ते करायचे तर लाईव्ह करा, नाही तर करूच नका. कारण जुन्या मुलांसाठी बरं का, नवीन मुलांना करायचे रेकॉर्डेड मध्ये फायदा होईल कारण त्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. पण जुन्या मुलांना असेच सगळं काही येत आहे ना, मग तुम्हाला एकच चॅलेंज आहे ना फक्त, की तुम्हाला ऑन द स्पॉट जमतं का. मग मी जेवढ्या मुलांचे नाव घेतले आधी वरती, सगळ्या जणांचे ज्यांचे रिझल्ट नाही आलेले एसबीआय क्लर्कचे, तुम्ही ते 2 सेशन लाईव्ह करा, तुम्ही मला दाखवून द्या की त्याच्यामध्ये तुम्हाला प्रीचे किती क्वेश्चन आले. कारण त्यातले वर्ड प्रॉब्लेम पण खूप ट्रिकी घेत असतो. मग तुम्हाला तिथे कळेल की आपला हा एरिया वीक आहे. तो जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे किंवा जो गोष्ट तुम्हाला दिसत नाहीये ती गोष्ट दिसून जाईल ना लाईव्ह केल्यानंतर, की यार इथं खरंच गडबड आहे, इथं माझ्यापेक्षा आधी बऱ्याच जणांचे आन्सर आले. जर का तुमचा इंटरनेटचा इश्यू असेल तर समजू शकतो आपण, पण बाकीचं तर मला वाटत नाही रिझन काही मी एक्सेप्ट करेल तुमचं. ठीक आहे. सो शेड्यूल असं झालंय, टेलिग्राम लाईव्ह हे बोललो मी.
आणि रेकॉर्डेड नका करू, मी असं का म्हणतोय, मग त्याच्याऐवजी तुम्ही तुमचं टॉपिक वाईज काय तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची, चांगलं चांगलं वाटू द्यायचं स्वतःच्या मनाला, त्या कम्फर्ट झोनमध्ये राहायचे, त्या झोनमध्ये राहा, तुम्हाला ते भारी भारी वाटेल. पण जर तुम्हाला ते नसेल करायचं तर ठीक आहे. आणि प्रत्येक मॉक नंतर तुम्हाला ते येतच. बस आता शेवटचा पॉईंट आपला तो म्हणजे रिक्रुटमेंट, ECGC, SSC, CGL आणि IB. ECGCचं जे आहे त्याची पण ऍडव्हर्टाइजमेंट आलेली कालच, ती एकदा नीट बघून घ्या. त्यामध्ये 200 पैकी 50% म्हणजे 100 मार्क्सला 200 पैकी 100 मार्क्सला क्वांट आणि लॉजिक आहे, तो एक मोठा ऍडव्हान्टेज आहे. त्यानंतर इंग्लिश आणि GK 40-40 मार्कला आहे, म्हणजे 80 मार्क्स ते झाले, आणि 20 मार्क्सचं फक्त कम्प्युटर आहे, तेवढं एक बघावं लागेल. पण मॅक्झिमम जुन्या मुलांचा तर हा सगळा अभ्यास झाला, त्यांनी फॉर्म भरायला पाहिजे, बिलकुल फॉर्म भरायला पाहिजे. डिस्क्रिप्टिव्ह 20 आणि 20 मार्क्सचं स्टेज 2 मध्ये, आणि स्टेज 3 मध्ये तर इंटरव्ह्यू आहे. तर ECGCचा सर फॉर्म भरू का? जुन्या मुलांनी भरून टाका बिंदास. जर पैशांचा इश्यू असेल तर मग तुम्ही विचार करू शकता, अदरवाईज भरा. नवीन मुलांनी परत तेच, पैशांचा इश्यू नसेल तर भरा, अदरवाईज नाही भरला तरी चालेल नवीन मुलांनी, कारण जागा कमी त्याच्या थोड्याशा. इंटेलिजन्स ब्युरोच्या जागा जास्ती आहे आणि एक्झाम पण थोडीशी लेट आहे, तोपर्यंत तुमचा सगळ्याच ऑनलाईन फर्स्ट, सेकंड, थर्ड सगळ्या बॅचेसचा सिलेबस झालेला राहील. त्यामुळे इंटेलिजन्स ब्युरोचा सगळ्यांनी भरा, कारण त्याची लेवल ऑफ डिफिकल्टी पण कमी राहते, आणि त्यावेळेस कोणती प्रीची एक्झाम पण नाहीये. तर ह्या प्रीच्या एक्झाम्समुळे तुम्हाला ना मदत होईल पुढे अभ्यासाला, कारण की या सगळ्या प्रीच्या एक्झाम्स आता संपून जातील. त्यामुळे इंटेलिजन्स ब्युरोचा तर सगळ्यांनी भरा. ECGCचा जुन्या मुलांनी तर 100% भरून टाका, नवीननी मात्र विचार करा. SSC CGLचा पण भरायला काही हरकत नाही, कारण प्रीसाठीचं तुमचं बऱ्यापैकी कव्हर होऊन जातं सगळं आपलं, हे फक्त मेनसाठी करावं लागतं. ते मेन्सच्या नंतरच्या नंतर बघू, फॉर्म भरायला काय हरकत आहे. तर SSCचा फॉर्म तुम्ही भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यांचे नोटिफिकेशन आपल्या SSCच्या टेलिग्राम चॅनलवरती आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक इथे दिसते तुम्हाला, सगळं दिलेलं आहे. एक्झाम फॉर्म भरण्या तर ऍडव्हान्टेज हाच आहे की त्या सीझनमध्ये तशा दुसरा कोणत्या एक्झाम सध्या दिसत नाहीये, तर या एक्झामसाठी तुमचा अभ्यास चांगला होईल. बाकी आता एक्स्ट्रा गोष्टी ज्या मी कव्हर नव्हत्या केल्या तेवढा पटकन लास्ट राऊंड मारून घेऊन संपवून टाकू. सगळ्यात पहिले ऑलिव्हबोर्डचा पेपर सर खूप डिफिकल्ट जात आहे, स्किप करा वाटतंय, करायची इच्छा नाही होती, अशा खूप जणांचे मेसेजेस होते, वर्षाचा पण होता आणि बाकीच्यांचा पण होता. त्यांना माझं एकच सजेशन आहे, मेन एक्झाम मध्ये गेल्यावर कशी वाट लागते तुम्हाला आयडिया नसेल, किंवा ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं सर माझं प्रिपरेशन नाहीये, तर ऑलिव्हबोर्डची SBI PO ची प्री दिली ना, तर ते इनडायरेक्टली तुम्हाला मेनसाठी चांगलं फायद्याचं राहील, तुमचा माइंडसेट तसा बनवेल. पण जर तुमचं म्हणणं आहे सर तोंडावरती एक्झाम आहे ना, आता काय करू, तर तोंडावरती एक्झाम असेल आणि SBI POच्या मॉक टेस्ट जर अवघड जात असतील ऑलिव्हबोर्डच्या, तर नका देऊ. तोंडावरती एक्झाम आहे तुमची 7-8 दिवसांनी, तुम्हाला भीती वाटत असेल तर नका देऊ. पण मी त्याला नेहमी बॅक करेल, कारण की त्याने तुमचं माइंडसेट तयार होऊन जाईल, तुम्हाला अवघड क्वेश्चन सॉल्व्ह करायची सवय लागेल. आणि तुम्हाला माहिती नाही पेपरमध्ये कसं होतं, बाहेर आल्यानंतर किती अवघड पेपर काढला होता यांनी, मग हा पेपर यांनी बी काढलेला आहे ना, आपलं आधीपासून प्रिपरेशन कसं होईल. त्यामुळे मी तर बॅक करणार आहे त्याला. पण ज्या मुलांचं असं म्हणणं आहे की नाही सर नाही जमत आम्हाला प्रीसाठी, तर बाबा तुम्ही तुमचं ते रेग्युलरवाले सोपे मॉक टेस्ट द्या, कॉन्फिडन्स वाढवा, प्रीचा पेपर देऊन या, आणि मेन्सच्या वेळेस ज्यावेळेस स्कोर नाही वाढणार त्यावेळेस परत या, त्यावेळेस मी परत तुम्हाला हेच द्यायला लावणार आहे, कारण याचा फायदा होतो आणि खूप जणांना झालेला आहे. जेवढे पण मुलं बँकेत आहे, जेवढ्या मुलांचे तुम्हाला आता फोटो दिसतील बघा, हे आपलं विकली टॉक संपला की असे रिझल्टचे फोटो दिसतील ना, ज्या मुलाचा फोटो तुम्हाला आवडेल त्याचा मला कॉल करून सांगा, सर मला याचा किंवा हिचा नंबर मला बोलायचे, आणि त्यांना विचारा की ऑलिव्हबोर्डच्या मॉक टेस्टचा मेन्सला फायदा होतो का. ते डायरेक्ट म्हणतील मेन एक्झाम इज इक्वल्स टू ऑलिव्हबोर्ड मॉक टेस्ट, कारण की एवढं प्रेशर सिच्युएशन आपण हँडल करू शकतो, आणि कधी कधी त्याचा टाइप्स ॲज इट इज येतात. पण त्या मेन्ससाठी जर तुम्हाला तसं नसेल वाटत सध्या प्रीसाठी या देऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. पण ऑलिव्हबोर्डच्या मॉक टेस्ट त्याच्यासाठी कामाच्या आहेत, याच्यावर मी खूप वेळेस बोललेलो. आता अजून काय सांगायचंय, प्रॅक्टिस मॉक पण एक चांगले, असं काही नाही ऑलिव्हबोर्ड, प्रॅक्टिस मॉक पण चांगले. टेलिग्राम लाईव्ह सेशन क्वांट आणि LRचं स्विच होणार आहे. आता तुमचं उद्या संध्याकाळी लॉजिकचं युट्यूबवर लाईव्ह आहे, परवा मॅथ्सचं युट्यूबवर लाईव्ह आहे, तेरवा परत लॉजिकचं युट्यूबवर लाईव्ह आहे, आणि परत त्यानंतर मॅथ्सचं युट्यूबवर लाईव्ह आहे संध्याकाळी. मग सकाळी कसं करायचं, मग सकाळी आपण काय करू, उद्या जर संध्याकाळी मॅथ्स आहे लॉजिक आहे, तर उद्या सकाळी टेलिग्रामवर मॅथ्स राहील, परवा संध्याकाळी मॅथ्स आहे तर परवा सकाळी लॉजिक राहील. तर टाइम टेबल एकदा बघून घ्या टेलिग्रामवरती, रोज रात्री टाइम टेबल टाकतो, तेवढा टाइम टेबल बघा, त्याच्यामध्ये आम्ही मॅनेज केलेले, म्हणजे तुमचा वेळ नाही व्हायचा ना, तुमचा फायदा खूप जास्त होईल, ठीक आहे. आणि भरपूर नॉन SSC स्टुडंटनी मेसेज केले बरं का रिझल्ट येताना, की सर तुमच्या टेलिग्रामच्या ऍक्टिव्हिटीज, युट्यूबच्या ऍक्टिव्हिटीज, SSCच्या जेवढ्या पण ऍक्टिव्हिटीज आहे, साधं DI ऑफ द डे, केसलेट ऑफ द डे, GOT, याचा पण खूप फायदा झाला म्हणे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा खूप चांगलं झालं, मी त्यांच्याबद्दल खुश आहे, पण मी जास्त खुश होईल तुमच्याबद्दल जर तुम्ही ते फॉलो केलं तर. म्हणजे जे तुमच्यासाठी गोष्टी त्यांच्याबद्दल मला राग नाहीये, पण यार ते पोरं जर फायदा करतात तर तुम्ही करणार, तुम्ही तर पैसे भरलेले ना, तिथं पैसे न भरता फायदा करून घेऊ लागले, तेवढं तर थोडंसं डोकं लावलं पाहिजे तुम्ही, ठीक आहे. त्याच्यानंतर SMS, व्हॉट्सअप, टेलिग्रामला रिप्लाय भरपूर पेंडिंगला आहे, तर मी 2-3 दिवसात देतो. यावेळेसचे माझे खूप बाकी राहिले, दरवेळेस मी विकली टॉकच्या अगोदर सगळे रिप्लाय दिलेले असतात, यावेळेस खरंच खूप बाकी आहे, मी एक आउट ऑफ स्टेशन पण होतो, त्यामुळे थोडंसं माफ करा मला. ते मेसेजेस तुमचे नाही बघितले गेले त्याच्याबद्दल राग नका येऊ देऊ. आणि भरपूर जण म्हणतात सर मेसेजचा रिप्लाय देत नाहीये, अरे भाऊ तो रीड केला का, रीड केल्यानंतर रिप्लाय देत नाही असं कधी होत नाही, तर रीडच नाही केल्यानंतर रिप्लाय कसं देणार आहे, थोडंसं फक्त तेवढं ऍडजस्ट करा. त्यानंतर ग्रुपसाठी भरपूर जणांनी मेसेजेस केले होते, त्यांना मी आता एकमेकांना रिप्लाय द्यायला चालू करतो 1-2 दिवसामध्ये, कारण तुमच्यासाठी ते पेपर पण बनवायचे 2 मॉक टेस्ट ज्या घेणार आहे मी आता SBIच्या. आता तुम्ही मागचे पहिले 2 पेपर बघा बरं, क्वांटचे मॉक टेस्टचे, SBI PO आणि ऍग्रीवाल्यांसाठी जे 2 घेतले ना क्वेश्चन्स बघा, तुम्हाला तसे क्वेश्चन्स कुठे दिसताय का, क्वेश्चन बघा तुम्ही.
नो डाऊट मला मुलांनी पाठवलेले असतात बरेचसे क्वेश्चन्स, पण बरेचसे स्वतः पण बनवावं लागतात, बरं डोकं लावावं लागतं त्यासाठी, कारण एवढे सगळ्यांना चॅलेंजिंग क्वेश्चन देणं गंमत नाही. तुम्ही बघा किती क्वालिटी क्वेश्चन असतात क्वांट लाईव्ह सेशनचे, तर त्याला पण वेळ द्यावा लागतो रे. त्याच्यामुळे हे रिप्लाय त्याला कधी कधी थोडासा लेट होऊन जातं. आणि बाकी दिवसभर मुलांचे कॉल्स खूप चालतात. तर माझी एक रिक्वेस्ट आहे, जेवढे पण मुलं मला कॉन्फरन्सवरती कॉल करणारे ग्रुपमध्ये इंडिव्हिज्युअल, त्यांनी फक्त वीकली टॉक नीट ऐका. त्यातले मॅक्झिमम गोष्टी जर कव्हर झाल्या तर त्याच्या व्यतिरिक्त बोला. कालचा मी सुजितचा फोन आला त्यावेळेस त्याला म्हटलं तुझा 17वा कॉल आहे. जो मुलगा मला म्हणतोय सर एसबीआयचा रिझल्ट नाही आला मी काय करू, आणि मी कोणालाच एंटरटेन नाही केलं. मी सगळ्यांना म्हटलं की उद्याचा वीकली टॉक ऐका. कारण काय झालं 17 जणांना मी कसं ना प्रत्येकाला तेच सांगणार आहे, अर्धा तास एवढा वेळ नाही देऊ शकत ना, सिंपल आहे ना. तर माझं एवढंच म्हणणं की वीकली टॉक प्रॉपरली फॉलो करा. याच्यात जे पॉईंट्स नाही कव्हर झाले फक्त तेवढेच विचारा, बाकी नका विचारू. असं नाही की फोन लावला म्हणजे अर्धा तास आता बोलणारच आहे सर आपल्याशी. नाही यार, खूप जणांचे कॉल वेटिंगला असतात, मेसेजेस भरपूर जणांचे रीड करणं बाकी आहे. आता एसबीआयचा एवढा भारी रिझल्ट आला, त्या पोरांचे फोटो घेऊन अजून पोस्टर बनवायचं बाकी आहे. आता त्या पोरांशी बोलायचं बाकी आहे. भरपूर जणांना इतका आनंद होत होता सर रिझल्ट आला, पण घाईघाईमध्ये होस्ट मी तुमच्याशी नंतर बोलतो असं होतं, ते वाईट वाटतं कधी कधी. तर तेवढं फक्त माझी रिक्वेस्ट आहे की यातल्या सगळ्या गोष्टी नीट फॉलो करा, आणि ज्या नाही होते त्या आपण तिकडे बघू. ठीक आहे. सो ग्रुपमध्ये SMS करा. आणि काही जुन्या मुलांच्या होता नंबर घ्या. जर तुम्हाला असं वाटतं की सरांपेक्षा वेगळं काहीतरी हे सांगतील तर बिंदास त्यांचे नंबर घ्या माझ्याकडनं. मला काही त्याचा जो वाईट नाही वाटणार. मी 4-4, 5-5 नंबर देतो तुम्हाला. वेगवेगळ्या बँकेमधले मुलांचे नंबर देतो, काही क्लेरिकलचे देतो, काही पीओचे देतो. तुम्हाला पाहिजे तशी कॅटेगरीतनं नंबर देतो. त्यांच्याशी बोला की यार तुम्ही काय केलं होतं, काय करायला पाहिजे, तर ते जे सांगतील तसं फॉलो करा. आणि ते मला माहिती आहे ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काही सांगणार नाही, कारण ते आपल्याकडनंच गेलेले पुढे. पण करा ते फॉलो. त्यांच्या तोंडून ऐकून जर भारी वाटत तर तसं करा, काहीच प्रॉब्लेम नाही, तेवढं करा. सो ग्रुपसाठी ज्यांना पण आता ग्रुपमध्ये अभ्यास करायचा असेल ह्या आठवड्यात तर मला वाटत नाही कोणी करेल, कारण की सगळं प्रीचं चाललंय. पण पुढे जर मेनसाठी जीके सोबत करायचे, इंग्लिश सोबत करायचं, मला 2 नॉन एसएससी स्टुडंटनी पाठवलं होतं सर आम्हाला जीके साठी ग्रुप द्या, त्यांनाही रिप्लाय द्यायचा बाकी. तर तसं तुमचं जर कोणाचं असेल सर जीके साठी ग्रुप पाहिजे, किंवा इंग्लिशसाठी पाहिजे, किंवा कॉन्टच्या वर्ड प्रॉब्लेमसाठी पाहिजे, असं काय असेल तर मला तसं मेन्शन करून पाठवा. आणि थोडासा स्कोर पण पाठवा तुमचा जो काय असेल तो मार्क्सचा, म्हणजे मला त्यानुसार सांगता येईल, त्यांना देऊन टाकेल मी. रिप्लाय 100% देईल, थोडा लेट होईल पण देऊन टाकेल. ठीक आहे. त्यानंतर मॉक टेस्ट अनालिसिससाठी वगैरे पण काय जणांना लागतं, द सिक्रेट बुक वाचा. द सिक्रेट बुकचा खूप जबरदस्त फीडबॅक आलेला आहे. दर विकली टॉकच्या अगोदर मला खूप जणांचे मेसेज येतात की सर मुलांना सांगा, आम्हाला खूप फायदा झाला. द सिक्रेट बुक मी दर विकली टॉक नंतर फॉरवर्ड करतो, आजही फॉरवर्ड करून देईल. त्याचा बुकचा सगळ्यात मोठा फायदा काय, कोणतं पण पेज ओपन करायचं पीडीएफचं, डायरेक्ट वाचायला चालू करायचं, काही टेन्शन नाही घ्यायचं. एकदम भारी व्यवस्थित चांगलं बुक येते. 15-20 मिनिटं जरी वाचलं तरी चालतं. द सिक्रेट नीट नक्की वाचा. बाकी ईश्वरचं मला एक आवडलं, ईश्वरने लॉ ऑफ अट्रॅक्शन जे द सिक्रेटशी रिलेटेडच आहे, त्याच्यावरती त्यांनी एक आर्टिकल लिहिलं होतं, जे मॅडमनी शेअर पण केलं होतं. पण मी त्याला म्हटलं होतं की हे आर्टिकल मी विकली टॉक नंतर शेअर करेल, तर ते आर्टिकल नक्की वाचा, खूप जबरदस्त आहे ते ईश्वरनी. आणि त्याचा ईश्वरचा एसबीआय आणि आरबीआय दोन्ही रिझल्ट आले. त्याचं म्हणणं होतं की सर या गोष्टींनी मला मोटिवेट करत राहिलं, मी स्वतःला नेहमी बॅक केलं, पॉझिटिव्ह राहिलो. भरपूर त्याला बोलायचं होतं मला म्हणे, पण तेच फोनवरती एवढं बोलणं नाही झालं. तर सगळ्यांनी ते फॉलो करा. तुमच्या सगळ्यांमध्ये पोटेन्शियल आहे, कॉम्पिटिशन पण मरणाची बाहेर, पण बिलकुल थोडं पण डगमगायचं नाही. आपल्याला थोडंसं स्ट्रॉंग राहायचंय, स्वतःला बॅक करायचं, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचंय. तर ह्या गोष्टी मला वाटतं थोड्या तंतोतंत फॉलो करा, खरंच खूप जास्त फायदा होईल. ऍज अ पर्सन म्हणून पण तुम्हाला खूप जास्त फायदा होईल याचा. आणि बाकी एक्झामसाठी ऍज एक्झाम ऍस्पायरंटचा आहेच नक्कीच फायदा आहे. ऍग्रीच्या मेन्सच्या मॉक टेस्टचं मी बोललो तुम्हाला, सर व्हिडिओ बनवून टाकतील युट्यूबवरती, आधीच पण बोललो. आणि ज्यांना वाटतं त्यांनी सरांना कॉल करा ऍग्री मेन्सच्या मॉक टेस्टसाठी. त्याचा फीडबॅक पण खूप जबरदस्त आहे, सरांनी खूप डिटेलमध्ये सांगितलेले. मला त्यातलं ऍग्रीतलं जास्त कळत नाही, पण माझ्या मुलांनी फीडबॅक दिला, त्यांचं बोलतोय. त्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर असेल व्हिडिओच्या. बाकी 10,000 सबस्क्रायबर झालेत आपले युट्यूबचे, त्याबद्दल मनापासून थँक्यू तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही सगळ्यांनी रेग्युलर सगळे विकली टॉक ऐकले, विकली टॉक लाईक केले, कमेंट्स केल्या, त्यामुळे खरंच आम्ही सगळे तुमच्या आभारी. पूर्ण एसएससी टीमकडनं मी तुम्हाला थँक्यू म्हणतो. ठीक आहे. आणि ज्यांनी अजूनही नसेल केलं त्यांनी कृपा करून टाका, ते शेअर करा. ठीक आहे. 31 ला ज्यांचा एसबीआय पीओ आहे, 31 डिसेंबरला ज्यांचा एसबीआय पीओ त्यांनी फक्त मला मेसेज करा. माझा नंबर सगळ्यांकडे असणारच आहे. जे मला पर्सनली ओळखतात किंवा ज्यांना आपण अनालिसिस करून घेतो ज्यांच्याकडनं, त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, कारण की मग आम्हाला अनालिसिसचा फीडबॅक देतील मुलांना. मी रॅन्डम कोणाचा नंबर का नाही घेते, कारण मी त्यांना जर ओळखत नसेल तर मी त्यांचा अनालिसिस कसं ऐकू ना. पण ज्या मुलांना आपण रेग्युलर ओळखतो, जे आपला विकली टॉक फॉलो करतात, त्यांना माहिती की सर कसं अनालिसिस घेता, त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करा, मला, यस सरांना, मॅडमला. म्हणजे 31 डिसेंबरचा एसबीआय पीओचा रिव्ह्यू मुलांना देता येईल. बाकी आमचा तर 4 आणि 6 नंतर पेपर आहे, त्याच्यामुळे थोडंसं गडबड आहे. चलो क्लिअर. सो आय होप मी सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. तरी पण जर का युट्यूब लाईव्हचं काय, युट्यूब लाईव्हचं उद्यापासून रोज संध्याकाळी असणार आहे. एक दिवस लॉजिक, एक दिवस मॅथ्स, एक दिवस लॉजिक. आणि जेवढे आणि इंग्लिशचं पण आहे. इंग्लिशचं आज सकाळीच झालं, उद्या पण असणार आहे. इंग्लिशचं तर आहेच, फक्त सरांनी मी आता शेड्यूल बनवलं संध्याकाळचं, म्हणून माझ्या डोक्यात ते होतं. इंग्लिशचं पण आहे, तेवढं नक्की करा. बाकी इंग्लिशचा IBPS पीओचा मॅडमचा पेपर ॲज इट इज आला होता बघा.
तसं जर SBI ला बऱ्यापैकी फायदा झाला तिसऱ्या मॉक टेस्ट मॅडमचा, तसा खूप जास्त फायदा झाला. आणि मॅडमने आता ऍग्रीचा पण पेपर दिला, तिकडचाही दिला होता, तर मॅडमला एक्झॅक्टली माहिती की पेपरमध्ये काय चाललंय, कशा पद्धतीने विचारताय. त्यामुळे तुम्ही त्या हिशोबाने बघा, कारण मॅडमनी पण PPT वर स्वतः मेहनत घेतलेली, तर तुम्ही त्याच्यावरती थोडासा विचार करा. बाकी हे जे स्क्रीनशॉट्स होते ते मी फक्त एका पटकन गो थ्रू करतो. प्रीतीचं म्हणणं होतं की सर कंप्लेंट करू का मी EPFO साठी. मी तर म्हटलं की बाकीच्या मुलांनी पण कंप्लेंट केली तरी चालेल. EPFO SSS साठी ज्यांना कंप्लेंट करायची हवं, मी प्रीतीचा नंबर दिल तुम्हाला, तुम्हाला कॉन्टॅक्ट करा, मग तुम्ही सगळ्यांनी मिळून सेम टाईपचा मेल केला तरी चालेल. त्यानंतर एकाने मला PDF पाठवलेली आहे की सिम्प्लिफिकेशनचे खूप लेंदी क्वेश्चन म्हणजे सर हे घ्या, तर यस मी हे क्वेश्चन घेतो. कोणी पाठवले आहे? निकिताने पाठवले वाटतं, निक्स लिहिलेले आहे, निकिताच असेल किंवा निखिल असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सुजाताने लिहिलं होतं की सर माझं स्कोअर आला त्याचा 58.75. मग मला सांगा स्टडी प्लॅनचं कसं काय झालं, स्टडी प्लॅनचं कसं करू, काय करू. तर मी ऑलरेडी बोललोय की हे आहे तेवढं प्रॉपरली फॉलो करा. एवढ्या वीकसाठी तरी प्रीचा फॉलो करा. नेक्स्ट वीकचा आपण बघू मेन्सचं कसं करायचं. खूप कडक प्लॅन दिल मी त्यावेळेस. ठीक आहे. ईश्वरचं मी टाकून देतो तुम्हाला, त्याच्याबद्दल बोललो मी. मानसीने लिहिलं होतं की सर परत फेल्युअर आलंय, 2 वर्ष झाले प्रिपरेशन करायला, पुढे काय करायचं. बिलकुल काळजी नका करू, मी तुम्हाला आधी बोललेलो आहे की तुम्ही 80-90% कव्हर केलेले, तर थोडासा पुश पाहिजे. बिलकुल आता गिव्हअप करू नका. सोबत गिव्हअप तर करूच नका, परत फाईट करायची. फक्त करताना नीट बघा की आपल्या काही गोष्टी चुकल्या होत्या का, यांनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करताय का. मी तर म्हणतो एकदा ना अॅनालिसिसचा व्हिडिओ बघा, त्या अॅनालिसिसमध्ये इतकी इम्प्रुव्हमेंट होते ना माणसाची, मला वाटतं करायची अॅनालिसिस तुम्ही नीट करत नसणार आहे. ठीक आहे. आणि काही जणांचं असं असतं की 4 मॉक टेस्टमध्ये त्यांना कळायला लागतं की पेपर कसा अटेम्प्ट करायचा आहे. काहींना 8 मॉक टेस्टमध्ये, काहींना 10 मॉक टेस्टमध्ये, काहींना 12 मॉक टेस्टमध्ये. तर प्रत्येकाची थोडीशी लेवल ऑफ अंडरस्टँडिंग, इम्प्लिमेंटेशन, एक्झिक्युशन वेगळं असतं. मुलांमध्ये टॅलेंटची कमी असं नाही, टॅलेंट भरपूर आहे, एक्झिक्युशन नाही जमत, त्या मोमेंटला गडबड करता. म्हणून म्हटलं की लाईव्ह सेशन अटेंड करा, ऑन द स्पॉट प्रेशर बघा. ऑफलाईन काय करायचो आपण, ते ज्यावेळेस ऑफलाईन क्लास असायचे, सरळ त्याला पेपर द्यायला लावायचो, त्याच्या मागे एकाला उभं करून द्यायचो की हा दे पेपर याच्या समोर, प्रेशर मग तुला देता येतो का. मग त्यालाही शिकायला भेटायचं आणि यालाही शिकायला भेटायचं. पण आता तसं नाही करू शकत ना, तुमच्यासाठी एवढा डिजिटल बोर्ड घेऊन ठेवलेलं आहे, याच्यावरती सगळं शिकवणं चाललंय, तर मग करा, ते अटेंड करा. रेकॉर्डेड तर बघूच नका, त्यात तर काही मजा नाही, त्याचं तुम्हाला तसंही जमणार आहे. ठीक आहे. बाकी ॲग्रीचं बोललो मी. यस, हिचं म्हणणं होतं की ऑलिवूडच्या मॉक टेस्ट द्यायची इच्छा होत नाही सर, खूप डिमोटिवेटिंग वाटते, बंद करून टाका वाटते, ऑफलाईन प्रॅक्टिस करा वाटते, काय करू. तर तसं करा, चांगलंच करा फक्त आता आठवड्याभर, कारण आठवड्याभरात पेपर आहे. पण नंतर मेनसाठी परत याच्यावर येणंच आहे आपल्याला, कारण ही लेवलच आपली वाढलेली नाही तर आपले कसं काय रिझल्ट येणार मला सांगा तुम्ही. तिथे गेल्यावर कसं होतं सर किती अवघड पेपर होता. अबे तो अवघड पेपर ऑलरेडी हॉलिवूडने दिलेला होता, तुम्ही केलंच नाही तो. ठीक आहे. याचं म्हणणं होतं, हे तर एकदम भारी कमेंट आहे, नाव नाही वाचत मी, पण या हिरोनी थोडंसं नीट डोकं लावा. आता जे कमेंट बघा, तुम्हाला समजा एंड शेवटचा आपण चांगला हसी मजाक मध्ये करू. हॅलो सर, IB इंटेलिजन्स ब्युरो ऑफिसरची पोस्ट बँकिंग मधल्या कोणत्या पोस्टच्या इक्विव्हॅलंट आहे. जॉबचा टायमिंग काय असतो, जॉबचा टायमिंग फिक्स असतो का. अबे इंटेलिजन्स ब्युरो मध्ये लागणं लय मोठी गोष्ट आहे. तिथं गेल्यावर हे प्रश्न विचारायचेच नाही, जॉबचा टायमिंग काय आहे आणि बँकिंगच्या पोस्ट सोबत कंपॅरिझनच नाही त्याची करायची असली. अरे लाखात पगार आहे ना भाऊ, म्हणजे काय सांगा तुला अजून आता. तर हे प्रश्न विचारूच नका तुम्ही. हे प्रश्न कधी विचारायचे माहिती का, इंटेलिजन्स ब्युरोचा रिझल्ट आला, SBI POचा रिझल्ट आला, RBIचा रिझल्ट आला, IBPS क्लर्कचा रिझल्ट आला, IBPS POचा 5 रिझल्ट आले सर, सांगा कोणता जॉईन करू. त्यावेळेस प्रश्न विचारायचे. इथं आपले रिझल्टचा पत्ता नाही, फॉर्म भरायचा पत्ता नाही अजून. मग तुम्ही इतके भारी करे की सर जॉब टायमिंग आवडत नाही म्हणून मी फॉर्म भरत नाही, बाहेरच्या स्टेटमध्ये पोस्टिंग आहे म्हणून मी फॉर्म भरत नाही. इतके भारी तुम्ही, मला ते समजतच नाही कधी कधी. याचं नाव नाही घेतलं मी या हिरोचं, क्लासमध्ये त्याला केबिन मध्ये झापायचो, मला चांगलं आठवतंय, चष्मावाला हा हिरो. जाऊ द्या आता. सर CET साठी गायडन्स करा, ऑलरेडी बोललो मी CET साठी. आणि हा एवढा मोठा निबंध लिहिला एकाने, एंड मात्र त्याचा जबरदस्त होता, खूप पॉझिटिव्ह होता, त्याच्याबद्दल पण मी बोललो, त्याचं नाव नाही सांगत. तर भरपूर जणांनी इमोशनली बरंच काही पाठवलंय. निबंध लिहिला म्हणजे मी मजाकमध्ये बोललो, बट तुमच्या इमोशन्स बाहेर काढा, आमच्यासोबत बोला, दुसऱ्या फॅकल्टी सोबत बोला, तुमचे जे कोणते टीचर असतील लहानपणी त्यांच्यासोबत बोला, थोडंसं बाहेर काढा, ते चांगलं फील होतं, परत अभ्यासाला लागा. कारण की मी हे मान्य करतो, मी एवढं ग्रुप का बरं म्हणतो, हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ना तेच परत करावं लागतं. मला सांगा, एखादी समजा आता इंडिया मॅच हारला, मला ते परत आठवू लागले, तर त्यांनी काही वेगळं केलं का, तेच करावं लागलं. त्यांना माहिती होतं, फक्त राईट इंटेन्शननी केलं, थोड्या चुका नीट केल्या. तर असं नाही की आपल्याला एकदम सगळं सोडून काहीतरी वेगळं करायचंय, तेच करणं. आणि ते इतकं बोरिंग काम आहे, तेच सिम्प्लिफिकेशन, तेच कम्पॅरिझन, तेच DI. पण त्यासाठी मग ग्रुप मेंबर्स पाहिजे, थोडे एक्सपेरिमेंट्स करायचे, थोडे कॉम्पिटिशन लावायची. म्हणून तुम्हाला एवढं सगळं सांगितलं जातं, कारण मी पण त्या स्टेजमधून गेलेलो आहे, मलाही मी ती एकटाल करायला बोर होते. सो मला वाटतं की आता मी खूप काही यावेळेस बोललो, आणि मुद्दाम यावेळेसचा विकली टॉक थोडासा डिटेलमध्ये बोललेलो की पोरांना जरा बरं वाटावं की हा सर आता थोडंसं मोकळं झालं आम्हाला, आता आम्ही नीट प्रिपरेशन करतो. कारण भरपूर जणांच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी की सर आम्ही तुमच्याशी बोलतो, अरे पण तुम्ही प्रत्येक जण माझ्याशी अर्धा तास बोललो तर माझ्याकडे तेवढा वेळ नाही ना, आणि बाकीचे पण कामं करायचे. म्हणून प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की विकली टॉक मधल्या गोष्टी फॉलो करा. याच्या व्यतिरिक्त काही असलं तर कॉन्टॅक्ट करा. आज तर शक्यतो करूच नका, उद्या परवा तेरवा त्यानंतरच बघू आपण, कारण आता आज बाकीच्या गोष्टी तुमचा पेपर पहिले बनवायला चालू करतो मी. आणि खूप जणांनी मेसेजेस केलेले की सर हा क्वेश्चन कव्हर करा, मला ते क्वेश्चन्स बघू द्या, ते टाकू द्या. ठीक आहे, चलो विल स्टॉप हिअर, करायचं स्टॉप. ओके, आता रिझल्टचे फोटो दिसतील, त्यातनं एकेकाला उचला आणि त्याचा नंबर घ्या माझ्याकडनं, त्याशी बोला बिंदास, काही टेन्शन नका घेऊ. चलो विल स्टॉप हिअर, बाय बाय, ऑल द बेस्ट, थँक्यू.